मान्यवरांचं स्वागत आहे. सगळ्यांना नमस्कार. आणि जे विद्यार्थी ज्योतिषशास्त्र परीक्षा बसत आहेत त्यांचं सुद्धा आज स्वागत आहे इथे. ज्योतिषशास्त्र परीक्षा 2026 जी फेब्रुवारी 2026 मध्ये होणार आहे त्या परीक्षेचे प्रगम आता वाजू लागलेले आहेत. आणि या परीक्षेला जे विद्यार्थी बसणार आहेत त्यांनी मनपूर्वक अभिनंदन करतो. ज्योतिषशास्त्री परीक्षा ही तुमच्या ज्योतिषशास्त्रीय यशाची महत्वाची पायरी आहे किंवा महत्वाचा टप्पा आहे. त्या तुम्ही जो ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आतापर्यंत केलेला आहे त्या अभ्यासाचा निकष या परीक्षा लागणार आहे. आतापर्यंत या माननीय वक्त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने झाली आहेत. त्यांचे परिषदेतर्फे मी पुन्हा एकदा आभार मानतो. जे व्याख्याते आहे म्हणजे त्यांचा परत मी उल्लेख करतो इथे. सौ अंजय पोद्दार मानसिक रुग्ण विषयावर पहिलं व्याख्यान दिलं होतं. त्याच्यानंतर डॉक्टर उदय त्यांचं दिव्यांग या विषयावरती निबंध विषय आहे त्या विषयावरती त्यांचं व्याख्यान झालं. तिसरं व्याख्यान श्री चंद्रशेखर भाटे सर त्यांचं घरेलू कामगार या विषयावर त्यांचं व्याख्यान झालं होतं. तर चौथं व्याख्यान श्री श्रीनिवास रामदास सर यांचं दिव्यांग या विषयावर झालं होतं. आणि पाचवं म्हणजे आतापर्यंत शेवटचं जे व्याख्यान होतं श्री अरविंद म्हणजे हरिभाऊ जोशी सर त्यांचं गणित स्वाध्याय या गणित स्वाध्याय कसा सोडवायचा या विषयावर त्यांचं व्याख्यान झालं होतं. या सगळ्या व्याख्यानांच्या लिंक त्यांची रेकॉर्डिंग आपल्या परिषदेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहेत आणि प्रत्येक संस्थांनी पण ते फॉरवर्ड केलेलंच असेल. ज्यांना ज्यांना हे लेक्चर लाईव्ह अटेंड करता येत नाही कारण काय आपल्याकडे मर्यादा आहे उपस्थितांची, त्यामुळे सगळ्यांना काही जॉईन होता येत नाही. परंतु त्यांच्या माहिती त्यांच्या उपयोगाकरता आपण त्या सगळ्या व्याख्यानांची रेकॉर्डिंग ज्योतिष परिषदेतर्फे उपलब्ध करत असतो. तर त्याचा त्यांनी लाभ घ्यावा. आता या व्याख्यानाचं जे दुसरं शेवटचं व्याख्यान उद्या होणार आहे ते श्री नरेंद्र गोरे सरांचं होणार आहे घरेलू कामगार या विषयावरती. तर व्याख्यानाच्या संदर्भात ही माहिती झाल्यानंतर आज माझा मुख्य विषय जो आहे तो म्हणजे माहिती पत्रक कसं हाताळावं, आपले फॉर्म कसे भरावेत, निबंधाचा तो तक्ता आहे तो कशा रीतीने निबंध आपण लिहायला हवा आहे, कशा पद्धतीने तो लिहायला हवा आहे. त्यानंतर कुंडली संग्रह जो आहे 150 कुंडल्यांचा तो कुंडलींचा संग्रह कसा बनवायचा, त्याचं मूल्यमापनात जे एक तक्ता दिलेला आहे फॉर्म दिलेला आहे आपल्या माहिती पत्रकामध्ये तो कसा भरायचा त्या संदर्भात सगळं विस्तृत विवेचन मी आज आपल्या समोर करणार आहे. तर सगळ्यांनी जर माहिती पत्रक आणलं असेल आपल्या सोबत तर त्यांना त्या मी जे सांगतोय ते रिफर करायला त्यांना सोपं पडेल. तर तुला आपण माहिती पत्रकाची ओळख करून घेऊया. कारण माहिती पत्रक जे आहे त्याच्यामध्ये आपल्या परिषदेची पद्धती, परीक्षेचं स्वरूप, परीक्षेच्या वेळेला कसे पेपर येतील, त्यामध्ये संभाव्य प्रश्न म्हणजे कोणत्या विषयावरती प्रश्न असतात या सगळ्या त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. किंवा तुम्हाला संस्थेमध्ये शिक्षण घेताना संस्था चालकांनी कोणते कोणते विषय हाताळावेत त्याकरता ज्योतिष परिषदेने एक तयार केलेला आहे आणि त्या पण तुम्हाला या पुस्तकात सापडेल. त्यावरून तुमच्या कल्पना तुमच्या संस्थेमध्ये जर एक विषय शिकवला जात नसेल त्यातला तर तुम्ही आग्रह संस्था चालकांना असं होत नाही म्हणजे सगळे संस्था चालक आपले कळमणी संस्था चालक आणि आपला जे सिलेबस आहे ते अगदी पर्टिक्युलरली ते फॉलो करतात. त्याच्यामुळे असा कुठला विषय त्यांच्या हातून सुटणार नाही. पण नजर चुकीने तुम्हाला तसं वाटलं असेल की काय राहिलं आहे तर तुम्ही त्यांच्या ते निदर्शनाला आणू शकता आणि तुमचे संस्था चालक त्या विषयाचा परामर्श घेतील किंवा तो विषय तुम्हाला शिकवतील यात शंका नाही. सुरुवातीला जे आपलं माहिती पत्रक आहे हे जे माहिती पत्रक आहे सुरुवातीला तुम्हाला प्रत्येकाला आता मिळालं असेल
त्याच्यामध्ये काही काही विद्यार्थी अजून राहिलेले आहेत, पण यावेळेला इतका उत्साह दांडगा आहे, प्रतिसाद चांगला आहे विद्यार्थ्यांचा, की जो पहिला लॉट छापला होता परिषदेने त्यातले सगळ्या माहिती पत्रक दिली गेलेली आहेत. आणि जी वाढीव मागणी होती संस्थांच्याकडनं त्याकरता पुन्हा थोडेसे आम्हाला छापून घ्यावे लागले, परंतु ती पत्रक अजूनपर्यंत परिषदेकडे आलेली नाहीयेत. 1-2 दिवसात ते नक्की येतील आणि ती त्या संस्थांना त्यांची वाढीव मागणी पूर्ण केली जाईल आणि त्या विद्यार्थ्यांना पण ते फॉर्म भरता येतील. तर ज्यांना ज्यांना मिळालेले आहेत माहिती पत्रक त्यांनी तरी ते बघा की जे महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचं माहिती पत्रक आहे त्याच्यामध्ये 2 नंबरच्या पानावरती कार्यकारिणी दिलेली आहे आणि त्या सगळ्यांचे टेलिफोन नंबर दिलेले आहेत महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचा. त्याच्यानंतर परीक्षा विभाग जो म्हणजे ही परीक्षा आपली घेणार आहे त्या परीक्षा विभागाचे परीक्षा समिती प्रमुख म्हणून श्री प्रमोद बगाडा उपाध्याय सर आहेत पुण्याचे, त्यांचा पण टेलिफोन नंबर दिलेला आहे. आणि परीक्षा समितीचे सदस्य जे आहेत त्यांची सुद्धा नावं दिलेली आहेत. सविता सुरेश वैद्य, नंतर श्री प्रदीप भालचंद्र पाटणकर आणि रवींद्र प्रभाकर बडवे नाशिकचे आहेत ते, आणि वरचे दोन्ही वैद्य आणि पाटणकर हे डोंबिवलीचे आहेत. आणि अशी ही माहिती सगळी तुम्हाला इथे मिळेल, त्यांचे टेलिफोन नंबर मिळतील. अगदीच आवश्यक असेल शक्यतो तुमच्या ज्या काही शंका असतील विद्यार्थ्यांनी त्या आपल्या संस्था चालकांना विचाराव्यात, आणि संस्था चालकांना पण त्याचं निरसन करता येत नसेल तर त्यांनी परीक्षा समिती प्रमुख आहेत किंवा कार्यकारिणी सभासद जे आहेत सगळ्यांचे टेलिफोन नंबर आहेत, कोणालाही तिथे फोन केला तरी त्यांचं शंकेचं निरसन केलं जाईल. नंतर हे जे माहिती पत्रक आहे हे फार महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला ज्या महत्वाच्या तारखा म्हणून दिल्यात बघा 5 नंबर 2 वरती, त्या सगळ्यांनी लक्षात घ्या. महत्वाच्या तारखा ज्या आहेत त्याच्यामध्ये पहिलं जे आहे की पूर्ण भरलेले फॉर्म परिषदेकडे पाठवण्याची अंतिम तारीख आहे 30/8/2025 म्हणजे 30 ऑगस्ट 2025 आहे परिषदे पाठवायची. अजून जवळजवळ आजची 2 तारीख धरली तर साधारण 26-27 दिवस अजून आहेत विद्यार्थ्यांच्याकडे किंवा संस्था चालकांच्याकडे, तर त्यांनी ह्याची नोंद घ्यावी. फॉर्म फक्त भरून पाठवायचे, ते कसे पाठवायचे कसे सबमिट करायचे संस्थेकडे ते मी तुम्हाला सांगणारच आहे त्यावेळी त्या टॉपिक वरती आलो की. परंतु हे फॉर्म जे आहे 30/8/2025 पूर्वी परिषदेकडे पोहोचते होतील याची संस्था चालकांनी काळजी घ्यावी. त्याच्यानंतर समजा जर ते फॉर्म त्या मुदतीत तुम्हाला नाही सबमिट करता आले तर किंवा काही काही विद्यार्थ्यांना उशीर लागला फॉर्म सबमिट करण्याकरता तर त्यांच्याकरता 10 सप्टेंबर 2025 पूर्वी जर त्यांनी फॉर्म सादर केले तर 100 रुपये जादा आकार त्यांच्याकडनं घेतला जाईल. आणि 15 सप्टेंबर 2025 पूर्वी जर त्यांनी केलं नाही 15 सप्टेंबर 2025 ही अगदी शेवटची तारीख आहे विलंब शुल्कासह. विलंब शुल्क व्यतिरिक्त शेवटची तारीख आहे 30 ऑगस्ट. त्यानंतर आणखी 15 दिवसाची वाढीव दिलेली आहे पण ते विलंब शुल्कासह 200 रुपये शुल्क घेतलं जाईल 10 सप्टेंबरच्या नंतर. नंतर तुम्हाला परीक्षेचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. त्या निबंधाकरता 2 विषय दिलेले आहेत. यावेळेला तुमच्या निबंधाचे विषय माहिती झालेलेच आहेत. एक म्हणजे घरेलू कामगार आहे आणि दुसरा म्हणजे दिव्यांग व्यक्ती आहे. आता याच्यामध्ये कोणते कोणते आणखी ऍडिशनल होतात त्या मी तुम्हाला सांगणारच आहे. नंतर फलादेशाचा स्वाध्याय जो आहे तो असतो. निबंध आहे तो 75 मार्कांचा आहे. फलादेश स्वाध्याय यावेळेला मानसिक रुग्ण हा विषय घेतलेला आहे. आणि गणिताचा जो स्वाध्याय आहे तो सुद्धा गणिताचा स्वाध्याय तुम्हाला मिळालेला आहे किंवा असेलच. तर त्याकरता आपण नंतर त्या पेजवर आपण ज्यावेळेला घेऊ त्यावेळेला त्या संदर्भात मी तुम्हाला जास्त माहिती देईन. हे झाले 25-25 मार्काचे 2 स्वाध्याय झाले. 75 मार्काचा निबंध झाला. नंतर फलादेशाचा जो पेपर आहे तो 100 मार्काचा पेपर असतो. तो 100 मार्काचा आणि हे जे फलादेशाचा स्वाध्याय जो आहे तो 25 मार्काचा. हे दोन्ही मिळून 125 जी टोटल होते टोटल त्यापैकी 50% म्हणजे 63 गुणांची आवश्यकता आहे पासिंग करता. हे दोन्ही गुण एकत्र करून त्यापैकी जे गुण मिळतील
ते कमीत कमी 63 गुण मिळाले तर तो विद्यार्थी त्या विषयात पास असं धरलं जातं. नंतर गणिताचा पण पेपर तसाच 100 मार्काचा 100 गुणांचा असतो आणि स्वाध्याय गणिताचा तो 25 मार्काचा आहे आणि त्यांची पण बेरीज परत 125 पैकी 63 मिळाले की गणित विषयामध्ये पास होतो. याशिवाय चौथा जो पेपर आहे तो आहे परिचय, ज्योतिष परिचय. तो असतो 75 मार्काचा. याच्यामध्ये 75 प्रश्न असतात आणि त्याची एका वाक्यात उत्तर द्या किंवा गाळलेले शब्द भरा किंवा 3-4 जे ऑप्शन असतात त्यापैकी जो ऑप्शन बरोबर करेक्ट ऑप्शन तो चूज करा. अशा प्रकारचं त्याचं स्वरूप असतं आणि हे 75 गुणाचा पेपर असतं. सव्वा तासाचा 75 मिनिटांचा म्हणजे सव्वा तास त्याला वेळ दिलेली असते. त्यामध्ये जे वरिष्ठ नागरिक किंवा त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे आहे डॉक्टरांचं की फिजिकल ते केपेबल होऊ शकत नाही लिहिण्याकरता, तर त्यांच्याकरता सुद्धा 15 मिनिटाचा वेळ जास्त दिलेला आहे आणि त्यांच्याकरता रायटर सुद्धा त्यांना घेऊन येण्याची परवानगी परिषदेने दिलेली आहे. त्यांची वेगळ्या वर्गात बसायची सोय करतात आणि ते त्यांना फॅसिलिटी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे फॉर्म आपण भरणार आहोत हे फॉर्म भरलेले प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेपरेट पाठवायचे नाहीयेत परिषदेकडे. त्यांनी आपापल्या संस्थेकडे ते जमा करायचे आहेत परीक्षा शुल्कासह आणि मग जे संस्था प्रमुख आहेत किंवा जी संस्था आहे त्यांनी सगळ्यांचे फॉर्म एकत्र करून त्याच्यावर त्यांचं एक सर्टिफाय करायला लागतं त्यांना की या विद्यार्थ्याचा 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे आणि त्यांचा संस्थेचा शिक्का मारून त्यांनी ते सगळे फॉर्म आणि त्या सगळ्या जी रक्कम जमा होईल त्याचा एकच चेक किंवा ऑनलाईन त्यांनी ट्रान्सफर करायचे पैसे ते. तर ती जी प्रोसिजर आहे मी त्याकरता काय होईल की एंट्रीज फार कमी होतात याच्यामध्ये, म्हणजे अकाउंटिंग करता ते सोपं होतं आणि लक्षात पटकन येतं की कोणत्या संस्थेचे किती आपल्याकडे अर्ज आलेले आहेत, त्यांचे किती पैसे जमा झालेले आहेत, त्याचा सगळा शोध लगेच घेता येतो त्याचा आणि ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर त्याकरता शुल्क कुठे भरायचं आहे, चेकने भरायचं आहे किंवा डिमांड ड्राफ्ट कोणी करत नाही, चेकने भरायचं असेल चेकने भरू शकता किंवा ऑनलाईन तुम्ही भरू शकता. त्याकरता सगळे बँकेचे डिटेल्स 5 नंबर 2 वरती दिलेले आहेत. ते संस्था चालकांना माहिती आहे, ते संस्था चालक त्याच्यामध्ये देऊ शकतील आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसंच परीक्षेच्या दृष्टिकोनातून ज्या काही माहिती असेल म्हणजे नवीन वेळापत्रक किंवा परीक्षा क्रमांक त्याचा निकाल वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातली सगळी जी माहिती आहे ही आपल्या परिषदेच्या ब्लॉग वरती नेहमी वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल आणि आपले जे परिषदेचे ग्रुप आहेत संस्था चालकांचे किंवा ज्योतिषशास्त्री परीक्षेकरता जे सुपरवायझर असतात, संस्था चालक असतात, त्यांचा एक आपला जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावरती ही सगळी माहिती प्रसारित केली जाईल आणि संस्था चालक ते आपापल्या संस्थेचे जे दुसरे त्यांचे ग्रुप असतील त्याद्वारे आपल्या विद्यार्थ्यांशी ते संवाद किंवा त्यांना ते कळवू शकतील ती माहिती. नंतर ज्योतिषशास्त्री परीक्षा माहिती पत्रक व आवेदन पत्रक दिलंय 5 नंबर 3 वरती. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे विद्यार्थ्यांची वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता व इतर अर्हता या संबंधीची माहिती दिलेली आहे. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की परीक्षेचं आवेदन पत्र भरतेवेळी उमेदवाराचं वय किमान 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं. किमान, कमाल वयाला मर्यादा नाही, किमान 18 वर्ष पूर्ण झालेलं असावं वय. आणि दुसरा जो कॉलम आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक दृष्ट्या किमान 12वी उत्तीर्ण किंवा पारंपरिक पद्धतीने 3 वर्ष केलेला ज्योतिष अभ्यास किंवा संस्कृतचे किंवा वेदांचे अध्ययन यापैकी किमान एक शैक्षणिक पात्रता असावी. इथे एक थोडस मला तुम्हाला सांगायला वाटेल की आपल्याकडे जे ज्योतिषशास्त्री परीक्षेकरता बरेचसे वयस्कर विद्यार्थी असतात, सिनियर सिटीजन आहेत, असे एखाद दुसरे केस असू शकेल की त्यांनी जुनी मॅट्रिक पास केलेली असेल म्हणजे 11वी,
तर ती सुद्धा चालेल असं माझं उपाध्याय सरांशी बोलणं झालंय आणि त्यांनी पण ते मान्य केलेलं आहे की 11वी जुनी असेल, जुनी 11वी, तर ती सुद्धा शैक्षणिक पात्रता धरली जाईल असं. नंतर परिषदेची सल्ला अगर मान्यता प्राप्त संस्थेचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेलं संस्थेचं प्रमाणपत्र आवेदन पत्रासोबत सादर करणं आवश्यक आहे. आता हे आवेदन पत्र वेगळं नाहीये, हा जो प्रवेश अर्ज आहे तुमचा, परीक्षेचा फॉर्म आहे, त्याच्या मागच्या बाजूला संस्थेचं जे प्रमाणपत्र किंवा संस्थेचे जे काय म्हणतो की संस्थे ते सर्टिफाय करून द्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे. तर तेच ते प्रमाणपत्र आहे. यामध्ये थोडस शक्यता आहे की वेगवेगळं पत्र लावायचं का 2 वर्षाची किंवा तसं नाही, तर संस्थे ते सर्टिफाय करून द्यायचं आहे की अमुक अमुक विद्यार्थ्यांनी किंवा जो फॉर्म भरलेला त्या विद्यार्थ्याचं नाव त्यांनी संस्थेचा 2 वर्षाचा किंवा 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे असं त्या संस्थेचं प्रमाणपत्र आणि त्यांचा हे त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आणि बाकीची सगळे त्याच्या ज्या दिलेल्या आहेत सूचना, परीक्षा बसणारे उमेदवारांनी किमान 3 वर्ष ज्योतिषचा अभ्यास केलेला असतो, त्याला कार्यानुभव असणे आवश्यक आहे. आता कार्यानुभव काय आहे, त्याचा जो अनुभव आहे तो काय आहे, तो आपण त्यावेळेला विषय कुंडली किंवा निबंधाच्या ज्या कुंडल्या आपण जमवतो त्यात जे होते ते आपण त्याचा विचार करू. नंतर बाकीच्या ज्या सूचना आहेत त्याच्यामध्ये वाचून त्या करणाऱ्या आहेत. दुसरी गोष्ट, जो 7 नंबरचं जे कॉलम आहे, 7 नंबरचा तो 6 नंबरचा जो आहे की परिषदेने ज्योतिर्विदा करता तयार केलेली आचारसंहिता आजन्म पाळण्याचं बंधन उमेदवारावर राहील, तसे प्रतिज्ञापत्र द्यावे लागेल. संहितेचे पालन न करणाऱ्या उमेदवाराची पदवी परत घेण्याचे अधिकार पदवीला राहील. त्याच्यामध्ये हे जे प्रतिज्ञापत्र आहे हे ज्यावेळेला आपला पदवीदान समारंभ होतो, ज्योतिषशास्त्री परीक्षेमध्ये जे विद्यार्थी यशस्वी होतात, जे ज्योतिषशास्त्र परीक्षा पास होतात, त्यांचा जो पदवीदान समारंभ असतो त्या पदवीदान समारंभाच्या वेळी त्यांच्याकडनं ही शपथ घेतली जाते विद्यार्थ्यांच्याकडनं. तर त्यावेळेला ती शपथ विद्यार्थ्यांना घ्यायची असते की ती आचारसंहिता जी आपण लागू केलेली आहे ज्योतिष परिषदेने ती हा जन्म आम्ही पाळू. तर ते शपथपत्र तुम्हाला त्यावेळेला देण्यात येईल पदवीदान समारंभाच्या वेळेला, आणि ती शपथ पदवीदान समारंभ सुरू होताना आपण ती विद्यार्थ्यांच्याकडनं घेतो शपथ. नंतर उमेदवाराला ठराविक आवेदन पत्रावरच अर्ज करावा लागेल. आवेदन पत्रावर स्वतःचे पासपोर्ट आकाराचे अलीकडील छायाचित्र लावावे व ओळखपत्रासाठी छायाचित्राची जादा एक प्रत पाठवावी लागेल. या फोटो मागे स्वतःचे नाव व पत्ता लिहावा. हे तुम्हाला जरी बंधनकारक म्हणजे आता वाटत असेल तरी ज्या वेळेला आपण फॉर्म भरणार परीक्षेचा त्याच्यावरती एक वरती फोटो जागा आहे आणि खाली परफोरेशन जे केलेलं आहे, जे परीक्षा हॉल तिकीट त्याला आपण म्हणतो, इथे सुद्धा एक चौकट केलेला आहे. तर तुम्ही एक्स्ट्रा जो फोटो तुम्हाला लावायचा आहे तो नाव पत्ता देऊन तिथे गाय होण्याची शक्यता जरी झाली असेल तर तुम्ही दोन्ही फोटो त्या ठिकाणी रिस्पेक्टिव्ह चिटकवले तरी चालतील. ते दाखवेन तुम्हाला फॉर्म आपण त्यावेळेला. तर त्यावेळेला आणि स्वतःच अलीकडे छायाचित्र लावा, हे फार महत्वाचं आहे. कारण बरेचसे विद्यार्थी किंवा बरेचसे विद्यार्थी हे कुठला तरी जुना फोटो लावतात त्याच्यावरती की नुसतं काय रेकॉर्डला पाहिजे. तो जो फोटो तुमचा रेकॉर्ड तर असतोच, पण त्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे अलीकडे छायाचित्र किंवा चांगलं जे छायाचित्र आहे ते कशाकरता आवश्यक आहे की तुम्ही पास झाल्यानंतर तुम्हाला एक प्रमाणपत्र देण्यात येईल ज्योतिषशास्त्री परीक्षेचं. त्या प्रमाणपत्रावर तुमचा तो फोटो येणार आहे हे लक्षात घ्या. तर तुम्ही जो फोटो परीक्षा लावणार आहात तोच फोटो तुम्ही परीक्षा पास झाल्यानंतर तुमचा प्रमाणपत्र येणार आहे. तुम्ही जुना कुठला फोटो लावला किंवा अस्पष्ट चेहरा दिसणारा जसा आधार फोटो लावू नका. व्हॉट्सअपच्या स्टेटसला जसा तुमचा फोटो असतो तो फोटो लावा असं मी तुम्हाला सांगेन, कारण तो फोटो व्यवस्थितपणे तुमच्या प्रमाणपत्रावर दिसला पाहिजे.
हे झालं फोटोच्या संदर्भात. नंतर परीक्षाचं शुल्क जे आहे, परीक्षेकरता शुल्क आहे, त्यामध्ये परिषदेने यावेळेला थोडीशी वाढ केलेली आहे. कारण काय, बरेचसे खर्च वाढले आहेत. बाकीचे खर्च जे आहेत, परीक्षा केंद्रावर सुपरवायझर पाठवणे, बाकीचे जे परिषदेचे खर्च आहेत, तर त्याचा ताळमेळ घालणं किंवा परीक्षेमध्ये आपण जे बक्षीस वगैरे देतो तर त्याचा ताळमेळ घालण्याकरता त्यावेळेला परीक्षा शुल्कामध्ये थोडी वाढ केलेली आहे. आणि आता परीक्षा शुल्क झाले आहे एकूण 1,300 रुपये. त्याच्यामध्ये 1,200 रुपये परीक्षेची फी आहे. आणि हे माहिती पत्रक तुम्ही ज्या वेळेला घेता त्यावेळेला तुम्ही 100 रुपयाची जमा करता. त्यामुळे 1,200 आणि ते 100 रुपये माहिती पत्रकाचे, असे 1,300 रुपये हे परीक्षेचं शुल्क त्यावेळेला तुम्हाला भरायचं आहे. जे विद्यार्थी फ्रेश किंवा अगदी सुरुवातीलाच बसतायत किंवा सगळेचे सगळे विषय घेऊन बसतायत त्यांना 1,300 रुपये शुल्क भरायचं आहे. जर एका विषयाला बसायचं असेल, एका विषय, काय विद्यार्थी विषयांना सूट मिळते, एखाद दुसरा विषय राहिलेला असतो, तर एक विषय घेऊन बसायचा असेल तर एका विषयाचे 300 रुपये अधिक माहिती पत्रकाचे 100 रुपये, याप्रमाणे 400 रुपये त्यांना भरावे लागतील. जर 2 विषय राहिले असतील तर 2 विषयाचे म्हणून 300 अधिक 300 600 अधिक माहिती पत्रकाचे 100 रुपये, असे 700 रुपये त्यांना भरावे लागेल. म्हणजे ज्यांना सगळे विषय घेऊन बसायचं आहे त्यांना 1,300 रुपये फी पडणार आहे. ज्यांना एक घेऊन बसायचं आहे त्यांना 400 रुपये फी भरावे लागणार आहे. आणि ज्यांना 2 विषय घेऊन बसायचं आहे त्यांना 700 रुपये फी भरावी लागणार आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर हे जे शुल्क वगैरे जे आहे हे सगळं मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यासारखं आहे की 30 ऑगस्ट पर्यंत सगळे व्यवस्थित तुमचे आवेदन पत्र भरून संस्थेने ते परिषदेकडे पाठवणं आवश्यक आहे. नंतर हे जे माहिती पत्रक आहे त्या माहिती पत्रकाच्या शेवटी काही फॉर्म जोडलेले आहेत. त्याच्यामध्ये एक म्हणजे परीक्षा प्रवेश अर्ज आहे, म्हणजे जो फॉर्म तुम्हाला भरून पाठवायचा आहे तो. नंतर कुंडली संघ मूल्यांकन तक्ता आहे. तिसरं निबंध मूल्यांकन पत्रिका आहे. आणि चौथा जो आहे ते सोबत 15 पत्रिका व फलादेश, त्याकरता नमुना जो दिलेला आहे त्या नमुन्याच्या झेरॉक्स काढून तुम्ही ते वापरायच्या आहेत त्या ह्याच्या. तर त्या तुम्हाला मी आता जे दाखवतो आहे त्याच्यामध्ये जे फॉर्म परिषदेने तुम्हाला दिले आहेत ते खालील प्रमाणे बघा. पहिला म्हणजे तुमचा हा प्रवेश अर्ज आहे. असा हा प्रवेश अर्ज तुम्हाला दिसेल. मागे एक प्रवेश अर्ज दिलेला आहे. हा प्रवेश अर्ज काळजीपूर्वक वाचा तुम्ही अगोदर. त्याच्यावरती एक 6 अंकी संख्या तुम्हाला दिसेल जे 38 पण सुरलेले 3800 आणि अशी पुढे काही संख्या असेल तुमचा. तर हा अनुक्रमांक आहे, म्हणजे प्रवेश अर्ज क्रमांक आहे. हा तुमचा परीक्षार्थी क्रमांक नव्हे. तुम्हाला जे निबंध लिहायचे आहेत, स्वाध्याय लिहायचे आहेत, त्यावरती हा तुमचा क्रमांक येणार नाही, हे लक्षात घ्या. तो क्रमांक तुम्हाला वेगळ्या परिषदेकडनं, तुम्ही ज्या वेळेला 30 तारखेला फॉर्म पाठवाल त्यानंतर परिषदेकडे त्याची नोंद होईल आणि तुम्हाला परीक्षार्थी क्रमांक पाठवले जातील. तर ते तुमच्या संस्थेकडे पाठवले जातील आणि संस्था तुम्हाला ते कळवेल. तर हे नंबर, आता जे प्रवेश अर्जावरचा नंबर आहे हा तुमचा परीक्षा क्रमांक नाही. हा 6 आकडी नंबर आहे. तुमचा परीक्षार्थी क्रमांक 5 कडे येणार आहे. आणि तो जो परीक्षार्थी क्रमांक येईल तुम्हाला तोच तुम्ही तुमच्या निबंधावरती, स्वाध्यायावरती किंवा परीक्षेचे पेपर लिहिणार आहात त्याच्यावरती तो नंबर तुमचा द्यायचा आहे. तर हा नंबर तुमचा तो नंबर तुमचा वेगळा असू शकेल. हा 6 आकडी नंबर आहे. हा फक्त तुमचा प्रवेश अर्ज क्रमांक लक्षात घ्या. नंतर तिथे जे फोटोची जागा दाखवलेली आहे चौकोन, तिथे तुम्हाला एक चांगला तुमचा फोटो लावायचा आहे. आणि दुसरा चौकोन इथे खाली आहे बघा, पर्फोरेशनच्या खाली, तिथे सुद्धा तुम्हाला दुसरा फोटो चिटकवला तरी हरकत नाही. तिथे म्हणजे वेगळा फोटो तुम्हाला तिथे जोडायला नको. आणि जो परीक्षेचा फॉर्म आहे वरती तुम्हाला तिथे काही लिहायचं नाहीये. पावती क्रमांक, परीक्षा केंद्र वगैरे
ते तुम्हाला ते आमच्या परिषदेमध्ये लिहिण्याकरता आहे जागा, जेथे माननीय सरचिटणीस तिथून तुमचा परीक्षार्थी फॉर्म सुरू होतो वरती फोटो लावल्यानंतर. तर तिथे आपण 2026 इथे 26 मध्ये लिहायचं तिथे अनुमती द्यावी विनंती. माझी संपूर्ण माहिती खालील प्रमाणे आहे. ही माहिती तुम्हाला काळजीपूर्वक भरायची आहे. त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे तुमचं संपूर्ण नाव देवनागरीमध्ये, त्याच्यामध्ये श्री, सौ, कुमारी, श्रीमती असे 4 ऑप्शन आहेत. हे 4 ऑप्शन पैकी एक ऑप्शन तुम्हाला त्याच्यात जो ते तुम्हाला ऍप्लिकेबल असेल तो निवडायचा आहे तुम्ही. श्री, सौ, कुमारी किंवा श्रीमती बाकीचं व्यवस्थित खोडायचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये श्रम होता कामा नये की हे असं. तर त्यामुळे जास्त करून आपला भगिनी वर्ग जो आहे लेडीज त्यांच्याकरता हा प्रश्न जास्त होतो. सौ आहे, कुमारी आहे, श्रीमती आहे, ते त्यांना प्रॉपरली तिथे मेन्शन करायला पाहिजे. आणि जे नाव आहे ते तुमचं देवनागरीमध्ये पण लिहायचं आहे, म्हणजे मराठीमध्ये पण लिहायचं नाव, आणि इंग्रजीमध्ये कॅपिटल लेटर्स मध्ये, बोल्ड लेटर, कॅपिटल लेटर्स मध्ये ते नाव तुम्हाला लिहायचं आहे. आणि पहिलं तुमचं नाव, नंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव, आणि शेवटी आडनाव, या क्रमाने ते लिहायचं आहे. याच्यामध्ये उलट करू नका. जर तुम्ही याच्या बरोबर नाव नाही लिहिलं तर प्रमाणपत्रामध्ये तुमचं चुकीचं नाव येईल आणि मग त्याच्यामध्ये कोणतीही दुरुस्ती परिषदेतर्फे केली जाणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे नाव लिहिताना याच ऑर्डरमध्ये लिहा. पहिलं तुमचं नाव, नंतर वडिलांचं किंवा पतीचं नाव, नंतर आडनाव, जे तुमचं असं आहे ते, म्हणजे तुमचं स्वतःचं नाव पहिलं आलं पाहिजे आणि आडनाव शेवटी आलं पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि दोन्ही प्रकार नावं पाहिजे. एक देवनागरीमध्ये पण पाहिजे आणि इंग्रजीमध्ये पण पाहिजे. तिथे क्लिअर लिहिलंय फुल नेम इन इंग्लिश कॅपिटल लेटर्स, आणि वरती देवनागरीमध्ये ते नाव लिहायचं आहे. नंतर पत्र व्यवहाराचा पत्ता जो आहे, जिथे तुमचा जो पत्ता आहे घरचा पत्ता, तो तिथे लिहायचा आहे. बाकीचे दूरध्वनी क्रमांक, भ्रमणध्वनी आहे, ईमेल आयडी आहे, जन्मदिनांक, जन्मवेळ, जन्म ठिकाण, शैक्षणिक पात्रता, परीक्षेकरता घेतलेले विषय. इथे ज्यांनी सगळे विषय करता भारत फ्रेश स्टुडंट जे आहेत त्यांनी सगळ्या विषयावरती टिक मार्क करायचे. आणि जे सूट घेऊन बसणार आहेत, एक विषय करतात किंवा 2 विषय करतात, त्यांना जे त्यांचे विषय आहेत त्या विषयावर त्यांनी बरोबर चिन्ह करायचं आहे. त्याच्या खाली आहे परीक्षा केंद्र. परीक्षा केंद्र हे चेंबूर आहे, डोंबिवली आहे, नागपूर आहे, पुणे आहे, नाशिक, ठाणे, धुळे, सोलापूर, सातारा, कल्याण आणि औरंगाबाद अशा ठिकाणी आपली परीक्षा केंद्र आहेत. त्यापैकी तुम्हाला जे परीक्षा केंद्र घ्यायचं आहे ते इथे तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण त्याच्यामध्ये एक अशी आहे की जे तुम्ही केंद्र तिथे लिहा त्या केंद्रामध्ये कमीत कमी 7 विद्यार्थी हवेत, तरच केंद्र परिषदेचे केंद्र हे केलं. अदरवाईज त्याच्या केंद्रामध्ये विद्यार्थी मर्ज केले जातात, त्यांचे नंबर, हे लक्षात तुम्ही. तर त्यामुळे तुम्ही जे केंद्र लिहिणार तिथे तुम्ही 7 विद्यार्थी असतील तरच केंद्र तुम्हाला तिथे मिळेल, नाही तर तुम्हाला त्याच्या जवळच्या केंद्रामध्ये कुठेतरी ऍडजस्ट केलं जाईल आणि तुम्हाला स्वतःच्या खर्चाने जावं लागेल. हे बाकीची जी केंद्र आहेत ही शक्यतो जास्त विद्यार्थी असतात, तिथे थांबता येत नाही. फक्त औरंगाबाद आहे, कल्याण आहे, असं आहे, सातारा जे केंद्र आहे त्या केंद्रातर्फे जे बसणारे विद्यार्थी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की तिथे त्यांच्या केंद्रात 7 किंवा 7 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तरच ते केंद्र परिषदेतर्फे कायम ठेवलं जाईल, नाहीतर मग ते विद्यार्थी दुसऱ्या जवळपासच्या केंद्रामध्ये त्यांना तिथे ऍडजस्ट केलं जाईल. नंतर मध्ये ज्योतिष विषयक शैक्षणिक पात्रता आहे, परीक्षेचं नाव आहे, संस्था नाव, वर्षावरती सगळी माहिती तिथे दिलेली आहे. आता खाली नंतर परत महाराष्ट्र ज्योतिष परिषद ज्योतिषशास्त्र 2026 असं लिहिलेलं, तिथे परीक्षार्थीचं संपूर्ण नाव आणि केंद्र लिहायचं आहे. परीक्षार्थी क्रमांक तिथे लिहू नका तुम्ही, आणि फक्त परीक्षेचे विषय ते सुद्धा लिहू नका. ते सगळं परिषदेतर्फे टिक मार्क केलं जाईल तिथे तुमचा सगळा रेकॉर्ड चेक करून. फक्त नाव लिहायचं, नाव जरी नाही लिहिलं फक्त फोटो तिथे लावणं आवश्यक आहे. तर हे तुमचं हॉटेल तिकीट असणार आहे पुढे,
आणि तिथे परीक्षार्थी क्रमांक वेगळा येणार आहे तुमचा फरक जो तुम्हाला कळतो. त्यानंतर हा जो फॉर्म आहे कुंडली संग्रहाचं मूल्यमापन, कुंडली संग्रहाचं मूल्यमापन असा जो फॉर्म आहे हा तुम्ही बघा. तर त्याच्यामध्ये तुम्ही ज्या 150 कुंडल्या तयार करणार आहात त्या 150 कुंडल्या तयार केल्यानंतर त्या कुंडल्या तुम्ही कशा प्रकारे लिहिल्या आहेत त्याचा तो फॉर्म आहे. तर त्याच्यामध्ये काही निकष लावलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे लग्न कुंडली पूर्ण मांडली आहे का. तर तिथे हे निकष क्रमांक 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं खाली टॅब्युलेशन फॉर्म मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कुंडल्यांची संख्या किती आहे. तुम्ही 150 कुंडल्या तुम्हाला करायच्या आहेत. काय विद्यार्थ्यांच्या 150 कुंडल्या होत नाहीत, कधी कधी कमी कधी कधी जास्त होतात. तर ज्या काय कुंडल्या तुम्ही सोडवलेल्या असतील, संग्रह केलेला असेल कुंडल्यांचा, तर त्या कुंडल्यांची संख्या त्या प्रत्येक कॉलमच्या पहिल्या कॉलममध्ये कुंडलीची संख्या तिथे लिहायची आहे. नंतर 1 नंबरला त्याने दिले लग्न कुंडली पूर्ण मांडली आहे का. म्हणजे जी कुंडली तुम्ही मांडता त्याच्यात लग्न कुंडली पूर्ण मांडली आहे का. ती मांडली असेल तर किती कुंडल्यांच्या मध्ये ती पूर्ण मांडली आहे ते तिची संख्या लिहायची, कुंडलींची संख्या. तर तिथे समजा 150 कुंडल्या तुम्ही व्यवस्थित मांडलेल्या असतील तर तिथे ते 150 लिहायचे. त्याच्याकरता पहिल्या कॉलमला 5 गुण दिलेले आहेत. म्हणजे कुंडलींची संख्या गुणिले 5 अशी गुणसंख्या खाली तिसऱ्या कॉलम तुम्हाला येईल. दुसरं जे कारण आहे भावचरित कुंडली भावारंभ व भावमध्य यासह मांडली आहे का. भावारंभ किंवा भावमध्य असं तुम्ही म्हणा असं मांडलेली आहे का. तसा असेल तर त्याच्याकरता पण प्रत्येक कुंडलीला 5 गुण दिलेले आहेत. नंतर तिसरा जो कॉलम आहे तर नवमांश कुंडली मांडली आहे का. तर नवमांश कुंडली किती कुंडल्यांच्या मध्ये मांडलेली तुम्ही ज्या तयार केलेल्या कुंडली आहे 150 मध्ये किती कुंडलीमध्ये नवमांश कुंडली मांडलेली आहे, किती कुंडलीमध्ये भावारंभ भावचलित कुंडली मांडलेली आहे. त्याच्याकरता हे 5-5 गुण प्रत्येकाला आहेत. नंतर स्पष्ट ग्रह लिहिले आहेत का. त्याच्याकरता आपण प्रत्येक कुंडलीला 5 गुण दिलेले आहेत. आणि जातकाची माहिती नाव, जन्म ठिकाण, जन्म वेळ हे लिहिलं आहे का. म्हणजे सर्व रीतीने कुंडली तुमची परिपूर्ण व्हायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून ही जी माहिती लिहिली असेल तर प्रत्येक कुंडलीला 3 गुण दिलेले आहेत. आणि जीवनातील महत्वाच्या घटना घडलेल्या किंवा संभाव्य तिथे नोंदवले की म्हणजे परीक्षेचं त्या कुंडलीचं विश्लेषण करताना त्याने त्याकरता त्या जातकाच्या जीवनातील महत्वाच्या घटना तुम्ही उल्लेख केला आहे का किंवा होणाऱ्या घटनांचा काही उल्लेख केला आहे का. तर त्याच्याकरता प्रत्येक कुंडलीला 3 दिलेले आहेत. आणि त्याची ज्योतिषशास्त्रीय कारण म्हणजे कोणते योग त्या कुंडलीमध्ये कोणत्या महादशा अंतर्दशाला होत्या किंवा असू शकतील याची ज्योतिषशास्त्रीय कारण जर नमूद केले असेल तर त्याला प्रत्येक कुंडलीला 4 गुण त्याप्रमाणे गुण देत आहेत. म्हणजे हे वरची सगळे जे कॉलम आहेत हे सगळे तुमच्या कुंडलीमध्ये परिपूर्ण भरलेले असेल तर थोडक्यात म्हणजे प्रत्येक कुंडलीला तुम्हाला 30 गुण मिळणार आहे. अशा 150 कुंडल्यांचे एकंदर 4500 गुण तुमचे होऊ शकतात. 150 कुंडल्या सोडवल्या असतील तर जास्तीत जास्त. आणि त्याकरता त्याचं मूल्यमापन खाली दिलेलं आहे की जर तुमचे 4001 किंवा त्यापेक्षा अधिक गुण झाले तर त्याला अ श्रेणी देण्यात येईल. 3001 ते 4000 गुण झाले तर ब श्रेणी देण्यात येईल. 1501 ते 3000 गुण जर मिळत असतील तर क प्लस श्रेणी देण्यात येईल. आणि 1500 पेक्षा जर कमी गुण झाले तर क श्रेणी दिली जाईल. आणि विद्यार्थी पास होण्याकरता उत्तीर्ण होण्याकरता कमीत कमी कुंडली संग्रहाला तुम्हाला क प्लस एवढी तरी श्रेणी आवश्यक आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा. मी तुमच्याकडे एक नमुना फॉर्म केलेला आहे इथे तो मी दाखवतो तुम्हाला. बघा इथे हे भरलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की 150 कुंडल्यांपैकी पहिल्या कॉलमला सगळ्या 150 कुंडल्या आहेत. अशा प्रकारे त्याचे मार्क खाली आपण लिहिलेले आहेत त्याचे. तर ते तुम्ही बघू शकता. इथे दिसतं का तुम्हाला हे थोडं असे गुण दिसत आहेत का तुम्हाला. थोडं दिसत आहेत ना. आता अशा प्रकारचे गुण भरायचे आहेत सगळे. मी जसं भरून तुम्हाला दाखवले तसे. आणि हे गुण भरल्यानंतर हा जो फॉर्म आहे त्याच्यावर तुमच्या संस्था चालकाची किंवा शिक्षकांची स्वाक्षरी घ्यायची आणि संस्थेचा शिक्का मारायचा तिथे. आणि मग हा जो तक्ता जो आहे
हा तुमची कुंडली संग्रह तुम्ही दाखवणार परीक्षकांना परीक्षेच्या वेळेला, त्यावेळेला हा वेगळा आहे आणि तो त्यांच्याकडे द्यायचा आहे सुपरवायझरकडे. आणि मग सुपरवायझर सगळे तक्ते गोळा करून त्यांचे जे शेरे असतील त्यांची सही करून ते परिषदेकडे जमा करतील. त्याप्रमाणे तुम्हाला त्याची ग्रेड दिली जाईल. तर हा जो आहे, आणि त्याच्यानंतर हा जो कुंडलीचा फॉर्म आहे हा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. याच्यात तुम्ही झेरॉक्स कॉपी काढायची आहेत. त्याच्या मागे पण काही चौकट दिलेले आहेत म्हणजे वर्ग कुंडल्या मांडण्याकरता. तर ह्याच्या झेरॉक्स कॉपीज काढून तुम्हाला त्या निबंध करता किंवा 150 कुंडल्यांच्या करता पण तुम्हाला ते वापरता येईल. त्याच्यानंतर हा एक आणखी एक फॉर्म आहे, तो आहे निबंध मूल्यमापन तक्ता. जो आहे निबंध मूल्यमापन तक्ता असा जो फॉर्म असा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल तुमच्या माहिती पत्रकात. तर हा पण तक्ता जो आहे हा फार महत्वाचा आहे. आणि या तक्त्यामध्ये जे दिलेले आहेत कॉलम त्याप्रमाणे तुम्हाला गुण देण्यात येतील परीक्षेला म्हणजे निबंधामध्ये. तर ते काय त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया आपण आता. की अनुक्रमांक पहिला कॉलम दिलेला आहे, नंतर दुसऱ्या याच्यामध्ये विवेचन आहे, कसं वर्गीकरण गुणांचं होत आहे, 75 गुणांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे हे त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला जो टॉपिक आहे निबंधात म्हणजे विषयाची मांडणी म्हणजे प्रस्तावना. त्या प्रस्तावना तुम्हाला प्रत्येक निबंधाचा जो तुम्ही विषय घ्याल त्याची प्रस्तावना तुम्हाला अगोदर लिहायची आहे. ती प्रस्तावना मध्ये काय येणार आहे की जो विषय तुम्ही निवडला तो निवडण्यामागचा उद्देश काय आहे हे तुम्हाला सांगायचं आहे. एक 2 विषय असतात निबंधाकरता, दोन्ही विषय तसे असतात, समाजोपयोगी असतात, म्हणजे महत्वाचे असतात. परंतु दोन्ही विषय तुम्हाला घेता येत त्यामुळे तुम्हाला एक विषय कुठेतरी त्यातला निवडायचा असतो. मग तो विषय तुम्ही का निवडला त्याचं विवेचन तुम्हाला त्या विषयाची निवड या अंतर्गत करायचं आहे. आणि त्याच्याकरता तुम्हाला 2 गुण दिले जातील. 2 गुणापैकी तिथे गुण मिळतील. नंतर जो विषय तुम्ही निवडणार आहात त्या विषयाची सर्वसाधारण माहिती तुम्हाला तिथे द्यायची आहे. त्याच्याकरता तुम्हाला 3 गुण राखून ठेवलेले आहेत. म्हणजे प्रस्तावना करता एखादं तुम्हाला 5 गुण इथे 5 गुणांपैकी तुम्हाला गुण दिले जातील. त्याच्याबद्दल मिळालेले गुण आहेत. तिथे जे परीक्षक आहेत ते तुमचं म्हणजे एक्झामिनर आहेत ते तुमचे गुण तिथे लिहिणार. एकूण गुण किती आहेत, किती गुण तुम्हाला मिळाले असं ते प्रत्येक गुणाचं वर्गीकरण तिथे करणार आहे. तर त्याच्यानंतर दुसरा जो त्याच्यामधला विषय आहे तो ज्योतिषीय तत्वे व नियम. म्हणजे तुम्ही जो विषय निवडणार त्याच्याकरता ज्योतिषीय नियम कोणते आहेत, कोणते नियम तुम्ही त्याच्याकरता शोधून काढलेत प्राचीन ग्रंथातना किंवा कोणते संदर्भ आहेत, तर ती सगळी तत्व तिथे आणि ते नियम तुम्हाला तिथे सगळे लिहून ठेवायचे आहेत. त्याच्याकरता तुम्हाला 10 गुण दिलेले आहेत. ते 10 गुणापैकी तुम्हाला ज्योतिषीय तत्व आणि नियम तुमच्या विषयाला जे नियम लागतील तुम्ही जो विषय निवडणार त्याच्याकरता जो नियम आवश्यक आहे, जे नियम प्राचीन ग्रंथात आहेत, आधुनिक ग्रंथात आहेत, पुस्तकात आहेत, तर हे सगळे जे नियम आहेत त्यांची तत्व कोणती, ज्योतिषीय तत्व काय त्यांचं संपूर्ण विवेचन तुम्हाला तिथे करायचं. त्याच्याकरता तुम्हाला 10 गुण मिळणार आहेत. नंतर मगाशी दाखवल्याप्रमाणे 15 कुंडल्या, त्या विषयाची तुम्हाला 15 कुंडल्या कमीत कमी जमा करायच्या आहेत. 15 कुंडल्या. आणि त्या 15 कुंडल्यामध्ये पण तुम्हाला सगळ्या परिपूर्ण त्या कुंडल्या हव्यात. म्हणजे कुंडल्यांचे स्पष्ट ग्रह लिहायचे आहेत, भावचलित कुंडली लिहायचे, नवमांश कुंडली लिहायचे आहेत. आणि जर एखाद्या वेळेस आवश्यक कुंडली कुठली असेल वर्ग कुंडली तर ती सुद्धा तुम्हाला लिहायची आहे. मग ह्या ज्या कुंडल्या आहेत वर्ग कुंडली लिहिल्यानंतर गोचर भ्रमण वगैरे या सगळ्याचं विश्लेषण तिथे त्या कुंडल्यांमध्ये तुम्हाला करायचं आहे. तर ह्या ज्या 15 कुंडल्या आहेत तर त्याच्याकरता ज्या 15 कुंडल्या तुमच्या व्यवस्थित बनवल्या असतील तर त्याचे तुम्हाला 15 गुण हे पैकीच्या पैकी हा गणितीय भाग असल्यामुळे पैकीच्या पैकी 15 गुण तुम्हाला इथे मिळू शकतात कुंडल्यांचे, जर तुम्ही व्यवस्थित कुंडल्या सगळ्या मांडलेल्या असतील तर. नंतर दिलेल्या सूचनांप्रमाणे विवेचन केलेलं आहे का, कुंडल्यांचं विवेचन तुम्ही कसं करताय त्याच्यावरती, म्हणजे प्रत्येक कुंडलीचं विवेचन कसं केलेलं आहे, जुन्या ग्रंथांचा आधार संदर्भ वगैरे दिलेला आहे का, तर याकरता तुम्हाला 25 गुण दिलेत. 15 कुंडलींमध्ये तुमचं विवेचनाकरता तुम्हाला 25 गुण तिथे दिलेले आहेत. आता ह्या ज्या कुंडल्या तुमच्या आहेत निबंध सोडवताना इथे पण तुम्ही असं करा की डाव्या बाजूला ही कुंडली अशी येईल
म्हणजे नेहमी आपण ते स्टेप हे करतो, पंच करतो होल, हे आपण डाव्या बाजूला करतो असं हा बाजूला ना. तर कुंडल्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही हे उजव्या बाजूला करायचे, असं उजव्या बाजूला. कळलं का? म्हणजे जर तुमचा निबंध उघडल्यानंतर म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला ही कुंडली दिसली पाहिजे आणि उजव्या बाजूला त्याचं विश्लेषण किंवा विवेचन तुम्ही जे काही करता, म्हणजेच जे एक्झामिनर असतात त्यांना परत परत ते पान उलटावं लागू नये याच्याकरता जर तुम्ही असं जे कुंडल्या मांडल्यात, म्हणजे इथे होल्ड करून उजव्या बाजूला होल्ड करून, म्हणजे जर दोन्ही पानं त्यांनी उघडली, निबंधाचं पान उघडल्यानंतर त्या कुंडलीचं पान उघडल्यानंतर डाव्या बाजूला त्यांना कुंडली दिसेल आणि उजव्या बाजूला त्याचं तुमचं विवेचन दिसेल. मी लगेच त्यांना त्याचा हे करता येईल, विवेचन बरोबर आहे की नाही, ते बरोबर मांडणी केलेली आहे की नाही हे तुमच्या परीक्षकांच्या लक्षात येईल, एक्झामिनरच्या लक्षात येईल आणि त्यांना ते सोयीचं पडेल तिथे. म्हणून शक्यतो तुम्ही निबंध तुमच्या संस्थेच्या तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करतीलच, तर तुम्हाला काय अडलं तर संस्था चालकांचं मार्गदर्शन या बाबतीत घ्या. त्यांना कल्पना आहे किंवा त्यांना जर हवा असेल तर परिषदेतर्फे एखादं मॉडेल पेपर पण तुम्हाला मॉडेल कसं देतात हे सुद्धा परिषद उपलब्ध करू शकेल तुमच्या झेरॉक्सच्या खर्चाने संस्था चालकांना, तर त्याचा सुद्धा लाभ ते घेऊ शकतील. पुढचा जो कॉलम आहे, निबंधाची मुद्देसूद मांडणी केली आहे की नाही त्याच्याकरता 3 गुण आहेत. नवीन काही विचार मांडला आहे का, म्हणजे आता जो समजा आता दिव्यांग व्यक्ती आहेत, दिव्यांग व्यक्तीकरता सगळं विवेचन झाल्यानंतर तुम्हाला जर काय नवीन सुचवायचं असेल की यामध्ये आपल्याला असं काय करता येईल किंवा घरेलू कामगार त्याच्याकरता असं काय नवीन काहीतरी आपल्याला काहीतरी करता येईल, तर असं तुमचं जर काय संशोधन असेल नवीन विचारायचं तर त्याला तुम्हाला 8 गुण ठेवलेले आहेत. म्हणजे हे सुद्धा गुण चांगले आहेत, त्याच्यामध्ये 8 गुण ठेवलेले आहेत. तर इथे जर तुम्ही काय नवीन तुमचा विचार मांडलात त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे 8 गुण सुद्धा तिथे मिळतील. नंतर परिशिष्टे किंवा संदर्भ सूची, हे तुमचा निबंध लिहून झाल्यानंतर मागे तुम्हाला थोडीशी टेबल्स लावायचे असतात. म्हणजे तुम्ही जे नियम एकत्र केले आहेत, एकंदर नियम जे वरती तुम्ही सांगितले ज्योतिष तत्व आणि नियम, त्यापैकी किती नियम तुमच्या त्या प्रत्येक कुंडलीला लागले आहेत तसा तुम्हाला एक तक्ता बनवायला लागतो की कुंडली क्रमांक 1, 2, 3, 4, 5 अशी 15 पर्यंत. मग पहिल्या कुंडलीला कोणते कोणते नियम लागले आहेत, सगळ्यात काय नियम सगळ्या कुंडलीला लागणार नाहीयेत, तर किती नियम त्यापैकी लागलेले आहेत, किती नियम लागलेले नाहीत याचा एक तुम्हाला संदर्भासाठी एक कोष्टक किंवा एक तक्ता तुम्हाला 2 किंवा 3 प्रकारचे तक्ते तिथे मागे लावायचे आहेत. त्याच्याकरता पण तुम्हाला 4 गुण आहेत. आणि नंतर शेवटी समारोप आणि निष्कर्ष त्याच्याकरता 5 गुण दिलेत. असे म्हणून एकंदरीत हे 75 गुणांचं वर्गीकरण इथे आहे. त्याच्यानंतर निबंधाकरता मायनस गुण सुद्धा ठेवले, ते लक्षात घ्या. त्याच्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे स्पायरल बाइंडिंग चालणार नाही किंवा जाड पुठ्ठ्याची बांधणी असेल तर त्याचे गुण वजा होतील, ते चालणार नाहीत गुण स्पायरल बाइंडिंगचे. तर तुम्ही 150 कुंडलीला स्पायरल बाइंडिंग करू शकता आणि ते तुमच्याकडेच राहणार आहेत, पण निबंध तुम्हाला परिषदेकडे पाठवायचे आहेत त्याच्यामुळे तिथे जाड पुठ्ठ्याचं बाइंडिंग नको. साधा आपला जो पेपर असतो काय म्हणतो ड्रॉइंगचा पेपर जरा जाडसर, तोच फक्त त्याला कव्हर लावायचा आहे आणि त्याचं बाइंडिंग करायचं आहे, स्पायरल बाइंडिंग करायचं नाही. तर ते असं केलं तर तुमचे निबंध स्वीकारले जाणार नाहीत, हे लक्षात घ्या. तुम्हाला त्याच्याकरता गायडन्स तुमच्या संस्था चालकांनी पण त्याच्याकडे विशेष लक्ष द्यावं, कारण बऱ्याच वेळेला बरोबर निबंध बरोबर फॉर्म मध्ये येत नाही, असा अनुभव आहे आमचा. नंतर विहित मुदतीत मिळालेल्या निबंध करता मुदतीनंतर मिळालेल्या निबंध करता वजा गुण, म्हणजे निबंध सबमिट करण्याची तारीख आहे आपल्याकडे 15 डिसेंबर दिली यावेळेला, 15 डिसेंबर 2025. तर त्याच्यानंतर आले निबंध तर त्यांच्यावर करता 5 गुण वजा होतील तुमचे, तर ते लक्षात घ्या. म्हणजे वजा गुण करू नका, 15 डिसेंबरच्या आतमध्येच निबंध सबमिट करा. आणि निबंध सुद्धा तुम्हाला संस्थेतर्फेच सबमिट करायचे आहेत, इंडिव्हिज्युअल विद्यार्थ्यांनी निबंध सबमिट करायचे नाही. संस्थेकडे जाऊन मग संस्था ते पाठवण्याची व्यवस्था करेल. नंतर निबंधामध्ये कोणत्याही प्रकारे आपल्या संस्थेची किंवा शिक्षकांची ओळख पटेल असा उल्लेख करायचा नाही. तर असा उल्लेख असेल तर त्याकरता 3 गुण वजा करण्यात येतील त्या निबंधांना. तो
हे लक्षात ठेवा की कोणत्याही शिक्षकांचं नाव, संस्थेचं नाव हे त्या निबंधामध्ये येता कामा नये, हे लक्षात घ्या तिथे. आणि कोणत्याही प्रकारची चित्र वगैरे तिथे चालणार नाहीत तुम्हाला निबंधामध्ये. जसं माहिती पत्रकामध्ये तुम्हाला तिथे दिलेलं निबंध कसा लिहायचा, तर त्याची माहिती तुम्हाला डिटेल त्याच्यामध्ये बघा तुम्ही. आणि जे निबंधाचे स्वाध्याय आहेत, आपण पान नंबर 17 वरती येऊया. आता पान क्रमांक 17 वरती निबंधाचा जो स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे की फला देशाकरता जो स्वाध्याय आहे तो मानसिक रुग्ण, किमान 10 वर्ष मानसिक आजार असणारी व्यक्ती, हे तुम्हाला घ्यायचे आहेत. किमान 10 वर्षाचं मानसिक आजार असला पाहिजे त्या व्यक्तीला. अशा 3 जातकांचे कुंडले तिथे अभ्यास करून लिहायचे. म्हणजे ज्योतिष फलादेश स्वाध्याय करता ज्याला 25 गुण आहेत त्याची. नंतर निबंध करता 2 विषय दिले आहेत. पहिलं म्हणजे दिव्यांग व्यक्तींची व्याख्या काय ते लिहायचे तुम्हाला. अपंग व्यक्तींचे हक्क यानुसार जे हे केलेत, म्हणजे कोणती वर्ग हे केलेत ते त्याचं सगळं तुम्हाला तिथे दिलेत की या व्यक्तींच्या कुंडल्या तुम्हाला दिव्यांग करता चालतील. म्हणजे कुष्ठरोग, अस्थिव्यंग, शारीरिक वाढ खुंटणे, बौद्धिक अक्षम, स्वमग्न, मेंदूचा पक्षाघात. बऱ्याच लोकांनी विचारलं स्वमग्न चालेल का, तर स्वमग्नच्या पत्रिका चालतील दिव्यांगामध्ये. स्नायूंची विकृती, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, त्याच्यामध्ये फक्त हे जे 17 जे दिलेले आहेत प्रकार, त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला मूक, बधिर आणि अंध या 3 कुंडल्या चालणार नाहीत. कारण काय, हा विषय गेल्या वर्षी होता म्हणून तो विषय त्या मूक, बधिर आणि अंध त्यांच्या कुंडल्या तुम्हाला दिव्यांगामध्ये चालणार नाही. जरी दिव्यांगाच्या अंतर्गत येत असले तरी अशा मूक, बधिर आणि अंधांच्या कुंडल्या तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ नका, तर त्याला गुण तुम्हाला मिळणार नाही. कारण मूक, बधिर आणि अंध या विषयावरती मागच्या वर्षीचा निबंध होता. नंतर घरेलू कामगार जे आहे त्याच्यामध्ये धुणी भांडी करणारे, साफसफाई करणारे, स्वयंपाक करणारे, म्हणजे आपल्या घरामध्ये छोट्या मोठ्या गोष्टी करता जे मदत करायला येतात ते सगळे व्यावसायिक किंवा हे त्याच्यामध्ये वैयक्तिक सेवा देणारे ज्या व्यक्ती आहेत त्या इथे चालतील त्याच्यामध्ये. तर असे हे निबंधाचे विषय आहेत. नंतर गणिताचा स्वाध्याय हा जरा महत्वाचा आहे. पान क्रमांक 18 वरती जर थोडं मी सांगतो तसं तुम्ही त्याच्यामध्ये करेक्शन करून घ्या की गणिताचा जो स्वाध्याय दिलेला आहे तो एकूण 25 गुणांचा आहे आणि त्याच्यामध्ये 4 प्रश्न दिलेत. पण चार प्रश्नांचे गुण तिकडे अनावधानाने द्यायचे राहिलेले आहेत. 4 प्रश्नांना किती किती गुण आहेत ते आता मी तुम्हाला सांगतोय. त्यापैकी पहिला प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक 1 त्याला 8 गुण दिलेले आहेत. तुम्ही लिहून घ्या तिथे, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल कोणत्या प्रश्नाकरता किती गुण आहेत. टोटल गुण 25 आहेत. प्रश्न पहिल्या करता 8 गुण दिलेले आहेत. प्रश्न दुसऱ्यामध्ये अ आणि ब असे 2 भाग आहेत. म्हणजे 15 ऑगस्ट 1947 सुरुवात झाले तो अ भाग आहे. नंतर श्री सनरूप शालिवाहन शक 1947 विश्व वसु नाम संवत्सर हे जे गणित दिलेलं आहे तो ब या अंतर्गत या अ आणि ब, आणि ह्या अ आणि ब या दोघांना म्हणून 4 गुण दिलेले आहेत. म्हणजे प्रश्न क्रमांक 2 ला सुद्धा 8 गुण आहेत पण ते 4 असे विभागलेले आहेत अ आणि ब ला. हे तुम्ही तिकडे करेक्शन करून घ्या. नंतर प्रश्न क्रमांक 3 ला 6 गुण दिलेले आहेत. प्रश्न क्रमांक 3 ला 6 गुण दिलेले आहेत आणि प्रश्न क्रमांक 4 ला 3 गुण दिलेले आहेत. म्हणजे अशा प्रकारे 8, 4, 4, 6 आणि 3 असं हे 25 गुणांचं गणिताचा स्वाध्याय आहे. तर हे गुण आपल्या माहिती पत्रकात म्हणजे दिलेले नाहीत प्रत्येक प्रश्न वाईज, तर ते अशा प्रकारे तुम्ही लिहून घ्या. नंतर आणखी एक जे करेक्शन आहे ते म्हणजे प्रश्न क्रमांक 1 मध्ये प्लॅसिडियम पद्धत दिली आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांनी विचारणा केली होती. ते प्लॅसिडियमच्या ते पाश्चात्य पद्धती असं तुम्ही बघा. पाश्चात्य पद्धतीने दशमभाव, द्वादशभाव लिहायचे आहेत. पाश्चात्य पद्धती प्लॅसिडियम जर कोणाच्या लक्षात नाही तर पाश्चात्य पद्धती लिहायचे. त्याच्यानंतर एक आपले अरविंद जोशी सरांचं जे व्याख्यान झालं गणित स्वाध्यायावरती त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं एक अनावधानाने चूक झाली होती, तर ती त्यांनीच आमच्या निदर्शनाला आणून दिली आहे. तर ती तुम्हाला सांगतो की त्यांनी प्रश्न पहिला सोडवताना
जी क्रांती घ्यायला सांगितली होती ती क्रांती त्याने अधिक एक घ्या असं म्हणाले होते, पण ते अधिक एक नाहीये, ते अधिक 9 आहे. ते अनुवादाने त्यांनी अधिक एक सांगितले होते त्या व्याख्यानामध्ये, तर ते अधिक एकच्या ऐवजी अधिक 9 घ्या असं तुम्ही धरा तिथे, म्हणजे ते बरोबर येणार आहे. त्यांनीच हे सुधारणा करायला सांगितली होती उपाध्याय सरांना. तर ती मी परिषदेच्या वतीने तुम्हाला सांगतोय की त्यांनीच हे करेक्शन पाठवलेलं आहे जोशी सरांनी, की अधिक 9 अशी क्रांती तिथे घ्यायला पाहिजे तुम्हाला. नंतर प्रश्न दुसऱ्यामध्ये ते आहे ब भाग जो आहे ते त्याचा वापर करून दाते पंचांगात दिल्याप्रमाणे आय व्ययचं गणित करून कोष्टक तयार करा. जर दाते पंचांग जर तुम्ही वापरत असाल तर त्याच्यामध्ये आय व्यय विंचोपिका असं एक टेबल असतं सगळं, तर त्याचे जे कोष्टक त्याचे जे आय व्यय विंचोपिका काढलेलं आहे, तर ते कोष्टक काढून कसं करायचं त्याची पद्धत काय आहे ती विंशोपिका करायची ते तुम्हाला करणं आवश्यक आहे. ते जोशी सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये. तर ह्या 2 करेक्शन तुम्हाला गणिताच्या स्वाध्यायामध्ये करायचे आहेत, तर ह्या तुम्ही त्या करून घ्या स्वाध्यायाच्या. दुसरा एक महत्वाचा भाग म्हणजे गणिताचा पेपरला तुम्हाला पंचांग वापरायला परवानगी आहे, आणि जिथे भावगतीची पुस्तकं आहेत ती पुस्तकं वापरायला तुम्हाला परवानगी दिलेली आहे. ती भावगती पुस्तकं बरेच म्हणजे मेजॉरिटी विद्यार्थी एक तर ज्योतिष सोपते हे पुस्तक वापरतात, किंवा गणित विद्या जे आहे पुण्याचे विद्यार्थी जास्त करून, आणि दुसरे पण आहेत. तर गणित विद्या जे ज्योतिष विद्या जे आहे गणित विभाग हे जे पुस्तक आहे, तर हे पुस्तक 2 पैकी पुस्तक वापरत आहेत. तर त्याच्यामध्ये गेल्या 2-3 वर्षापासून परिषदेने असा एक नियम काढला आहे की जी भावगती पुस्तकं आहेत, भावगतीची पुस्तकं, ते पुस्तकच फक्त तुम्हाला वापरता येतील. त्या पुस्तकातली बाकीची माहिती जी आहे ती तुम्हाला वापरता येणार नाही. तर ती जी माहिती जी बाकी पुस्तक माहिती आहे ती तुम्हाला अशी बंद करायची, पुस्तकला स्टेपलर मारून अशी बंद करायची. फक्त भावगती पुस्तकं तीच फक्त तुम्हाला वापरता येतील, आणि बाकीची माहिती आहे ती तुम्हाला सगळी पानं बंद करायची आहेत, नाहीतर सुपरवायझर तुम्हाला ती पुस्तकं वापरून देणार नाहीत ते जर बंद केलेले नसतील तर. ही संस्था चालकांना तुम्ही विचारा कशी स्टेपलर मारून किंवा सेलोटेप लावून ती बंद करायची आहेत. उदाहरणार्थ ज्योतिष सोबते जे वापरत असतील त्यांना भावगती पुस्तकांची साधारण 2221 पानापर्यंत आहेत सुरुवातीपासून, तेवढीच पानं त्यांना वापरता येतील. त्याच्या पुढची पानं त्यांना बंद करावी लागतील स्टेपलर मारून किंवा सेलोटेप लावून, की अशा प्रकारे सेलोटेप लावा की जी नंतर ती तुम्हाला काढता येईल परीक्षा संपल्यानंतर. पण परीक्षेकरता मात्र ते तुम्हाला बंद करायला लागतील. आणि जे ज्योतिष विद्या पुस्तक वापरणार आहेत त्यांनी पहिली 139 पानं 138 पानांपर्यंत त्यांना ते पानं बंद करायची आहेत सेलोटेप लावून अशी, आणि बाकीची पानं त्यांना ती वापरता येईल, पुस्तकांची पानं त्यांना ती वापरता येतील. तर एवढं ते लक्षात घ्या. आणखी दुसरी फक्त भावसाधन पुस्तकं जी आहेत तीच तुम्हाला तिथे वापरता येतील गणिताचे. आणि फलादेशाचा पेपर आणि परीक्षेचा पेपर त्याच्याकरता मात्र तुम्हाला कोणतंही पुस्तक वापरता येणार नाही, पुस्तक किंवा पंचांग तुम्हाला वापरता येणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. मला वाटतं की सगळी माहिती त्याच्यातली आलेली आहे आपल्याकडे आता. आणि जे 1 किंवा 2 विषयाला बसणार आहेत, सूट घेऊन बसणार आहेत, त्याच्यामध्ये त्यांना तिथे दिलेलं आहे की जे सूट घेतील त्यांना मागील गुणपत्रक अर्जासोबत पाठवावं असं त्याच्यात लिहिलेलं आहे. परंतु आताच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्याची गुणपत्रक अजून तयार झालेली नाहीत, त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी फक्त मागचा परीक्षार्थी क्रमांक त्या आपल्या अर्जावरती लिहावा. ज्यांनी सूट घेऊन बसायचं आहे विषयाचं त्यांनी मागचा परीक्षार्थी क्रमांक जो आहे तो लिहावा तिथे, सूट जिथे घेणार तिथे, आणि त्याप्रमाणे त्यांना ते परिषद ते त्यांचा निकाल चेक करून त्यांना तसं ते परवानगी देतील बसण्याकरता. नंतर दुसरी एक गोष्ट राहिली म्हणजे जे वरिष्ठ नागरिक आहेत
किंवा ज्यांना स्पेशल दिव्यांग म्हणून फॅसिलिटी पाहिजे आहे त्यांनी आपल्या परीक्षा अर्जावरती तसा उल्लेख करणं आवश्यक आहे. वरिष्ठ नागरिक असा किंवा त्यांना ज्यांना रायटर हवा असेल त्यांना डॉक्टरचं सर्टिफिकेट त्यांनी जोडायचं आहे आणि त्यांना रायटरची किंवा त्यांना काय अपंगत्व आहे किंवा काय तर ते पेपर लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम असेल, लिहिता येत नसेल पेपर, तर त्यांना रायटरची व्यवस्था करण्यात येते. त्यांनी रायटर घेऊन येऊ शकतात ते. हा एक आहे. आणि प्रश्नपत्रिका ज्या आहेत उत्तर काय काय जणांना जे अमराठी भाषिक आहेत त्यांना कधी कधी मराठी भाषेत उत्तर लिहायला जमत नाही, तर त्यांच्याकरता ते इंग्रजीमध्ये किंवा हिंदीमध्ये प्रश्नपत्र सोडवू शकतील. हिंदी भाषेत, इंग्रजी भाषेत किंवा मराठी अशा 3 भाषा परिषदेने मंजूर केलेल्या आहेत. 3 पैकी कोणत्याही भाषेत ते लिहू शकतात. परंतु ज्यांना मराठीशिवाय दुसऱ्या भाषेमध्ये पेपर लिहायचे आहेत त्यांनी त्यांच्या अर्जावरती तसा उल्लेख करणं आवश्यक आहे की आम्ही उत्तर इंग्रजीमधून लिहिणार किंवा हिंदीमधून लिहिणार, त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि जर असा उल्लेख असेल तर मात्र त्यांचे निबंध, त्यांचे स्वाध्याय हे सुद्धा त्याच भाषेत त्यांना सबमिट करावे लागतील. नाहीतर निबंध मराठीमध्ये लिहायचा, प्रश्नांची उत्तरपत्रिका इंग्रजीमध्ये द्यायचं असं चालणार नाही. इंग्रजीत लिहायचं असेल तर सगळं त्यांना इंग्रजीमध्ये लिहावं लागेल, परंतु सगळ्यांचे प्रश्नपत्रिका मात्र मराठीमध्येच असेल हे लक्षात घ्या. इंग्रजी भाषेमध्ये हिंदीमध्ये प्रश्नपत्रिका नाही, उत्तर तुम्हाला लिहिता येतील पण प्रश्नपत्रिका फक्त मराठीमध्ये असतील, ही तुम्ही नोंद घ्या त्याच्यामध्ये. आणि त्याप्रमाणे अभ्यासाला लागला. तसं काय बाकीचं सगळी माहिती बहुतेक देऊन झालेली आहे माझी. जोमाने अभ्यासात लागा. आणखी काय तुम्हाला काय तक्रार किंवा काय सूचना असतील किंवा काही शंका असतील तर जे नंबर दिले आहेत परीक्षा माहिती पत्रकावरती त्यांना तुम्ही संस्था चालकांशी चर्चा करा. त्यातून पण तुमच्या शंकेचं निरसन होत नसेल तर तुमची संस्था चालक पण कॉन्टॅक्ट करू शकतात, तुम्ही पण कॉन्टॅक्ट करू शकता. परीक्षा समिती करता जे नंबर दिलेत परिषदेचे त्या नंबरवरती कोणाला तुम्ही फोन करून तुमच्या शंकेचं निरसन करू शकता. आता कोणाला जर काही शंका असेल तर तुम्ही विचारा. मला एक पहिली शिक्षा अशी आहे की आता तुम्ही म्हणालात की ज्योतिष सोबती हे भावगतीसाठी पानं उघडी राहतील, पण गणितामध्ये महादशांचं गणित असतं. त्या महादशांच्यासाठी आम्हाला ज्योतिष सोबतीतलं महादशांचं पान सुद्धा उघडं लागेल. महादशा बंद केल्या तर महादशांचं गणित सोडवताना कुठल्या ग्रहाची भोग्य महादशा किती आहे किंवा ते गणिता करता ना, गणिताला तुम्हाला गणितानेच करायचे आहेत ना, पण गणिताकरता तुम्हाला गणितानेच सोडवायचे आहेत ना महादशा अंतर्दशा. बरोबर आहे, पण त्या एखादा ग्रह चंद्र एखाद्या राशीत किती अंश किती कलांवर आहे हे आम्हाला त्या कोष्टकांवरूनच कळेल ना. कसं कळलं? आणि गणितामध्ये असतं की चंद्र किती अंशावर किती कलेवरती आहे ते ज्याला तुम्हाला महादशा अंतर्दशा काढायचे असतात. त्या अंश कलांवरती त्याची भोग्य महादशा किंवा भोग्य महादशा किती दिवस किती वर्ष किती महिने आहेत ते पण तुम्हाला गणिताने काढायचं असतं ना, गणिताने काढायचं असतं ना, त्याच्यात विचारलं असतं ना भोग्य भोक्त आणि भोग्य महादशा गणिताने काढा. बरोबर आहे, पण तुम्ही ते तसं उचलून ठेवू शकत ना त्याच्यामध्ये ना. ज्योतिष सोबतीमध्ये जे पुस्तक आहे महादशा अंतर्दशेचं 293 त्याच्यामध्ये डायरेक्ट उत्तर तुम्ही त्याच्यात लिहू शकणार नाही ना, तुम्हाला ते गणिताने दाखवायला लागेल कसं भोग्य कशा गणितानेच दाखवणार ते. पण त्या गणिताने दाखवण्यासाठी एखाद्या ग्रहात एका चंद्राचे कोणत्या राशीत किती अंशावरती किती वर्ष किती महिने किती दिवस हा कालावधी जो ते तुम्हाला पंचांगामध्ये पण आहे ना, ते पंचांगामध्ये पण आहे ना तुम्हाला. महादशामध्ये अंतर्दशेचं पुस्तक प्रत्येक पंचांगामध्ये आहे. त्यामध्ये भोग्य आणि भुक्त दिलेले नसतात ना सर. कला दिलेली नसतात म्हणजे किती कोणत्या ग्रहाची किती अंतर्दशा आहे. एखाद्या ग्रहाची महादशा असेल म्हणजे समजा गुरुची महादशा, गुरुमध्ये गुरुची अंतर्दशा किती आहे, नंतर शनीची अंतर्दशा, हे सगळं टेबल कोष्टक याच्यामध्ये पंचांगामध्ये असतं त्याच्यामध्ये महादशेचं. तर षडवर्ग कुंडले ज्या आहेत त्या षडवर्ग कुंडलांचं तुम्हाला पंचांगामध्ये पण आहेत, नाही तर परिषदेतर्फे पण ते तुम्हाला दिलं जाईल
किंवा रवी क्रांतीची पुस्तकं आहेत, वेलांतर सूत्राची पुस्तकं आहेत, हे सगळं तुम्हाला परिषदेतर्फे पुरवण्यात येतील तिथे. त्याची तुम्ही जेव्हा चालू शकते. वेलांतर चरांतर पुस्तक जे आहे, रवी क्रांती आहे किंवा षडवर्गाचं जे पुस्तक आहे ते पंचांगामध्ये लागतं. कालनिर्णय पंचांगामध्ये आहे, फक्त याच्यामध्ये नाही येते. दात्या पंचांगामध्ये षडवर्ग पुस्तकं नाहीयेत, पण ते परिषदेतर्फे तुम्हाला ती पुरवली जातील. परिषदेतर्फे पुरवली जाईल ती. नमस्कार सर. हा नमस्कार, बोला सर. ज्योतिषोक्तीमध्ये 30 आणि 31 पान पण बंद होणार आहे का? नाही नाही नाही, पहिली 221 पानं तुम्हाला वापरता येतील. सुरुवातीची 1 नंबर पासून 221 पर्यंत. त्याच्यानंतर जी माहिती आहे, म्हणजे मागे त्या कुंडल्या सोडून दाखवल्या, बाकीची जी माहिती आहे ती तुम्हाला वापरता येणार नाही. ओके ओके, थँक्यू. हा सर, फॉर्मच्या मागच्या बाजूला पण काय भरायचं ते एकदा सांगून द्या. हा फॉर्मचा परीक्षेचा अर्ज जो आहे ना तुमचा, त्या अर्जाच्या मागे तुम्हाला फक्त स्थळ आणि दिनांक आणि तिथे परीक्षार्थीची स्वाक्षरी आहे बघा, तिथे मागच्या बाजूला तिथे तेवढं तुम्हाला भरायचे आणि परीक्षा शुल्क भरायचं फक्त तिथे तुमचं, आणि परीक्षेची स्वाक्षरी. त्याच्यानंतरचं खालचं जे संस्थेचं किंवा आजीव सदस्याचं प्रमाणपत्र आहे हे तुमचे संस्था चालक किंवा तुम्ही ज्या आजीव सभासदाच्या तर्फे बसणार आहात ते भरून देतील ते कॉलम. ते संस्था चालकांची मागच्या बाजूला, फॉर्मच्या मागच्या बाजूला तुम्हाला फक्त सही करायची आहे. स्थळ, दिनांक आणि परीक्षा शुल्क किती तुम्ही भरले तेवढं फक्त लिहायचं तिथे. बाकी तुम्ही काही भरलेलं, म्हणजे बँकेचं नाव, ड्राफ्ट धरणं तुम्ही जर त्यांच्याकडे जमा करत असाल संस्था चालकांच्याकडे, तर ते तुम्हाला बँकेचं नाव, ड्राफ्ट वगैरे तो तुमचा कॉमन चेक येईल संस्थेकडनं, त्याच्यावरती ते भरतील ते. आणि संस्थेचं प्रमाणपत्र तिथे आहे. आणि शेवटचा जो भाग आहे तो कार्यालय उपयोगाकरता आहे. तिथे तुम्हाला काय करायचं, म्हणजे प्रवेश अर्जाच्या मागच्या बाजूला फक्त तुम्हाला सही करायची आहे. तुमचं स्थळ, दिनांक आणि परीक्षा शुल्क तुम्ही किती भरले तेवढंच तुम्हाला त्याच्यात लिहायचंय परीक्षा मागच्या बाजूला. सर, मला असं विचारायचंय की दिव्यांग असताना जर मी लिहू शकत नाही हाताने, तर ते निबंध वगैरे लिहायचे, तर ते आपल्यापासून दुसरं कोणाकडनं तरी लिहून घेऊ मी, काय करू? अच्छा, दिव्यांगाचं ना? हा, मी दिव्यांग आहे स्वतः. म्हणजे तुम्हाला रायटर पण घ्यावा लागेल का परीक्षेला? रायटर पण घ्यावा लागणार आहे मला. हा, मग ठीक आहे, तुम्ही त्याची परमिशन घ्या, डॉक्टरचं सर्टिफिकेट करून परिषदेला कळवा, मग तुम्हाला ते परमिशन देतील तसं. हा, मग ते निबंध वगैरे तिच्याकडनं लिहून घेऊ ना, म्हणजे कोण व्यक्ती जी असेल त्याच्याकडनं लिहून. हा, जे रायटर असेल त्यांच्याकडे लिहून घ्या रायटरकडनं. हा, पण अक्षरात फरक पडला तर काय का तसं काही नाही? नाही, आता जे तुम्ही रायटर ठेवणार तुम्ही त्यांच्याकडनं लिहून घ्या ना हवं तर. चालेल मग. हा, ओके. पण त्याच्याबरोबर तुम्हाला डॉक्टरचं सर्टिफिकेट मात्र लागेल. हो, डॉक्टर सर्टिफिकेट देणार तर? हो, डॉक्टर सर्टिफिकेट लागेल. हो, चालेल, थँक्यू. म्हटलं 1980च्या आधी 1980च्या आधीच्या पंचांगामध्ये तो ग्रह स्पष्ट ग्रहामध्ये नव्हता. त्याच्या आधीच्या ज्या पंचांगाचं कुंडल्या काढताना स्पष्ट ग्रह काढताना प्लुटो हे पंचवार्षिक पंचांगामधून घ्यायचा की तो नाही लिहिला तरी चालू शकेल? 1980च्या अगोदर ना? हा, 1980च्या अगोदर म्हणजे पंचांगामध्ये आता त्याने 80च्या अगोदर होता ना प्लुटो आहे. पण त्याच्या आधीच्या पंचांगामध्ये प्लुटो नव्हता. काहीतरी 81 की 82 सालानंतर प्लुटोच्या पंचांगामध्ये अंतर्भाव केलेला गेलेला आहे. नाही, प्लुटो आहे माझ्या माहितीप्रमाणे आहे सगळ्या पंचांगामध्ये. नाही, उपाध्ये सर तुम्हाला काय करताय का? मी तुम्हाला रेग्युलर पंचांगामध्ये. बोलू का सर? हा, बोला बोला. प्लुटो आधी ते म्हणतात की काही काळ काढून घेतली होती, ते नेपच्यून पर्यंतच द्यायचे ग, प्लुटो द्यायचे. अच्छा, हा, त्यामुळे 1980च्या अगोदर. नेपच्यून तेवढंच आले तरी चालतील. बरं, हरकत आहे, ठीक आहे. ओके. आणि याच्यामध्ये आले तर दिव्यांगामध्ये वगैरे त्या निबंधामध्ये आले तर चालतील? काही कुंडले त्यांच्या पूर्वीच्या असतील, 1980च्या आधीच्या.
तर त्याच्यात पण हा, तेवढंच कळालं तर चालतील. ठीक आहे, मग हरकत नाही. ओके. मग ते लिहिले नाही तर चालतील ना? हो सर, प्लुटो ग्रह ना, फक्त प्लुटो ग्रह फक्त फक्त. प्लुटो. हा प्लुटो. बर. हो. आणखी काय शंका कोणाला? हा सर, आपण म्हटलं की 150 कुंडलीचा संग्रह तो टेबल आहे व त्याच्यामध्ये प्रत्येकाच्या 150 लिहायच्या कुंडल्या आणि ते गुण हे करणार ते सर करतील ना? गुण तुम्हालाच भरायचे ते प्रत्येकी मी तुम्हाला दाखवलं ना असं की आता बघा की संपूर्ण लग्न करून 9 मास कुंडली मांडली आहे का, 3 नंबरचा कॉलम, प्रत्येक 9 मास कुंडलीला 5 गुण दिले आहेत. आज तुमची 150 कुंडली ज्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या कुंडलीमध्ये 9 मास कुंडली मांडली असेल तर 150 गुणिले 5 म्हणजे 750 गुण त्याचे होतील. बघा 750 अशी जी टोटल आहे हे मूल्यांकन तुम्हीच करायचं आहे विद्यार्थ्यांनीच. हे सगळं भरायचं तुमच्या वर्ग शिक्षकाची त्यांना दाखवून त्यांची सही स्वाक्षरी आणि संस्थेचा शिक्का तिकडे घ्यायचा आहे खाली. आणि मग तो तुम्ही ज्या वेळेला 150 कुंडल्या दाखवाल परीक्षेच्या दिवशी सुपरवायझरना, त्यावेळेला हा जो तक्ता आहे तो त्यांना हँड ओव्हर करायचा आहे परीक्षकांना तिथे. मग 150 कुंडल्या परीक्षेच्या वेळी द्यायच्या का? 150 कुंडलीचा संग्रह जो तुम्ही कराल ना तो तुमच्या सोबत आणायचा आहे परीक्षेला. आणि तो तुमचा तपासून झाला, समजा आता 2 दिवस परीक्षा आपली असते, शनिवारी आणि रविवारी. शनिवारी आणि रविवारी. तर शनिवारी जर तपासून झालं तर मग रविवारी तुम्हाला आणायची आवश्यकता नाहीये. जर हा कुंडलीचा तक्ता जर परीक्षकांकडे तुम्ही दिलेला असेल तर. सगळ्यांचेच कुंडली संग्रह शनिवारी तपासून होतात असं नाही. ज्यांचे तपासून झालेले आहेत त्यांना हरकत नाही, पण ज्यांचे तपासून झाले होत नाहीत त्यांना रविवारी ते परत आणायचे कुंडली संग्रह. आणि ते तिथं सबमिट करायचे का? कुंडली संग्रह सबमिट करायचं नाही, कुंडली संग्रहाचा फक्त तक्ता सबमिट करायचा आहे. कुंडली संग्रह तुम्हाला चेक करून त्याच्यावरती ते पंच करतात सुपरवायझर आणि मग तो तुम्हाला परत देतात तिथे. बरं. तुमचा कुंडली संग्रह घेणार नाहीत ते, फक्त तुमचा जो निबंध जो आहे तो निबंध तुम्हाला परत मिळत नाही. म्हणून ज्यांना जर कोणाला हवं असेल तर त्यांनी अगोदर त्याची एक एक्स्ट्रा कॉपी काढून ठेवावी आपल्याकडे निबंधाच्या किंवा स्वाध्यायाच्या. हे तुम्हाला परत मिळत नाहीत. निबंध आणि स्वाध्याय हे परीक्षेकडेच जमा होतात. तर निबंध जर त्यांना कोणाला आपली स्वतःच्या निबंधाची कॉपी हवी असेल किंवा स्वाध्यायाची कॉपी हवी असेल तर त्यांनी ती अगोदरच सबमिट करायच्या अगोदर काढून ठेवावी. सर, परीक्षेची तारीख कधीपर्यंत डिक्लेअर होते? परीक्षेची तारीख म्हणजे परीक्षा जनरली दुसरा शनिवार आणि रविवार फेब्रुवारी महिन्याचा असा असतो. परंतु या काय गोष्ट झालाय की यावेळेला 1 तारीख शनिवार आलेली आहे आणि रविवार म्हणजे दुसरा शनिवार जो आहे त्या दिवशी पहिला रविवार येतोय. असं काहीतरी होत आहे. तर ते आता परिषद निर्णय घेईल, परीक्षा समिती निर्णय घेईल त्याचा. पण जनरली दुसरा शनिवार आणि रविवार असे 2 दिवस परीक्षा असते, कारण दुसऱ्या शनिवारी रजा असते प्रत्येकांना आणि बहुतेकांना रजा असते आणि रविवारची रजा असते, म्हणजे त्यांना रजा वगैरे घ्यावी लागत नाही असं. तर त्याप्रमाणे आता बघू कसं करायचं ते. यावेळेला तो थोडा प्रश्न आलेला आहे सेकंड सॅटर्डे आणि संडे. तर परीक्षा समिती त्याच्यावरती निर्णय घेईल आणि तुम्हाला कळवतील. साधारण 45 दिवस की 50 दिवस अगोदर तुम्हाला परीक्षेच्या तारखा कळवण्यात येतील. पण सर्वसाधारणपणे फेब्रुवारी महिन्याचा दुसरा आठवडा लक्षात ठेवा तुम्ही. दुसरा शनिवार, दुसरा रविवार ओके. हाचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असतो. सर, एक विचारायचं होतं, गणिताचा जो स्वाध्याय आहे ते प्रत्येक म्हणजे सुट्टी पानं घेणार ना आपण A4 साईज, पण पासपोर्ट घ्यायचं का त्याच्यावर? तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही पाठपोट येऊ शकता किंवा कसंही करू शकता आणि त्याला मात्र तुम्ही स्टेपल पण करू शकता. स्टेपल करून कारण काय स्वाध्यायाची पानं थोडी कमी असतात ना, तर त्याच्यामुळे तुम्ही ते बाइंडिंग न करता स्टेपल किंवा साईडने तुम्हाला ते सेलोटेप लावून पण चिटकवता येतील ते स्टेबल करून स्वाध्याय. आर्ट पेपर नाही करायला लागेल. आर्ट पेपर आर्ट पेपर चालेल त्याला पण, आर्ट पेपर चालेल त्याला पण चालेल. परंतु त्याच्यावरती कोणती डिझाईन वगैरे किंवा प्रत्येक तुमचं आयडेंटिफाय होईल अशा प्रकारे कोणताही प्रयत्न त्याच्यावरती करू नका. की कोणी चित्र लावतात, कोणी काय करतात, ते शक्यतो ती चित्र लावणं अवॉइड करा. तुमचा ओळखता येऊ शकेल की हा निबंध कोणत्या संस्थेचा आहे की कोणत्या विद्यार्थ्याचा आहे असं कृपया करू नका. तुमचे मार्क वजा होतील त्याच्यामध्ये.
गुरुजी त्याच्यावर म्हणजे जर त्याला आपण असं बंधन नाहीये ना की 30 पानीच हवं आहे 32 पानी 35 नाही असं नाही सर्वसाधारणपणे तेवढी पानं होतात. निबंध सुद्धा तुम्हाला सर्वसाधारण 80 ते 100 पानं या दरम्यानच निबंध तुम्हाला लिहायचा आहे. 80 ते 100 पानापर्यंत लिहायचंय. आता त्याच्यामध्ये एक 4-5 पानं जास्त कमी झाली तर हरकत नाही, पण तो 80 ते 100 पानाचा निबंध असायला पाहिजे तुमचा. मानसिक रुग्णाच्या निबंध मानसिक रुग्णाच्या स्वाध्यायासाठी पानांची मर्यादा नाहीये ना? पानांची मर्यादा म्हणजे साधारण 40 एक पानं 25 ते 40 पानं होतात. हो, 40 पानापर्यंत लिहायला हरकत नाही. सर तुम्ही म्हटलं का कार्ड पेपर आपण सांगला तर गणित स्वाध्याय, तर त्याच्यावर गणित स्वाध्याय टाकलं तर चालेल का? फक्त गणित स्वाध्याय कवर फक्त ज्योतिषशास्त्री परीक्षा 2026 गणित स्वाध्याय आणि तुमचा परीक्षार्थी क्रमांक एवढं त्याच्यावरती लिहायचंय. आणि निबंध एक मिनिट, निबंधामध्ये किंवा स्वाध्यायामध्ये तुमचा परीक्षार्थी क्रमांक 2 किंवा 3 ठिकाणीच तुम्ही लिहू शकता. त्याच्यामध्ये जास्त प्रत्येक पानावरती तुमचा परीक्षार्थी क्रमांक लिहू नका, कारण तुमच्या जे क्रमांक असतात हे नंतर आम्हाला झाकावे लागतात आणि बारकोड लावतात त्याच्यावरती. त्याचे बारकोड लावण्याकरता त्या परीक्षार्थी क्रमांकावरती बारकोड तुमचा येतो. त्याच्याकरता परीक्षार्थी क्रमांक फक्त 2 किंवा 3 ठिकाणी तुम्ही लिहू शकता त्याच्यावरती, निबंधावरती आणि स्वाध्यायावर. त्याच्यापेक्षा जास्त वेळा परीक्षा क्रमांक लिहू नका. निबंधासाठी 15हून अधिक कुंडल्या असल्या तर चालू शकतील का जर मिळाल्या आम्हाला? हो चालतात ना. हो चालतील. 16, 17, 20 पर्यंत चालतील. मिनिमम 15 पाहिजेत. मिनिमम 15 पाहिजेत. पण 20 जर झाल्या तर मग ती पानं वाढतील ना, मग चालेल का तसं? हा, मग ते तुम्ही बघायचं. 80 ते 100 पानाची मर्यादा ठेवायची आपल्याला. 80 ते 100 पानामध्ये. आणखीन एक विचारायचंय की आपण जो फॉर्म आहे निबंधांचे मूल्यमापन आणि गुणवर्गीकरण याच्यामध्ये 15 कुंडल्यांचा उल्लेख केलेला आहे. 15 कुंडल्या मेन तुमच्या म्हणजे आवश्यक 15 कुंडल्या आहेत. आता काय होतं बघा, 15 कुंडल्या आपण जमा करायच्या असतात विद्यार्थ्यांनी. आता उदाहरणार्थ दिव्यांग म्हणून 15 कुंडल्या तुम्हाला जमा करायच्या आहेत किंवा घरे कामगार म्हणून 15 कुंडल्या तुम्हाला पण पूर्वीच जे विश्लेषण करता किंवा नंतर तो करतात त्याच्यामध्ये कधी कधी काही कुंडल्या तुम्हाला रेफरन्स तुम्ही देऊ शकता. आता इथे दिव्यांगामध्ये समजा एखादी कोणती सेलिब्रिटी असेल मोठी दिव्यांग, त्यांनी यश मिळवलेलं असेल तर त्यांची पत्रिका जर तुम्हाला तिथे द्यायची असेल तर तुम्ही ती देऊ शकता रेफरन्स म्हणून. आणि तुमच्या 15 कुंडल्या आवश्यकच आहेत तुमच्या त्या. ओके. आणि मग बाकी जो 3 कुंडल्यांचा आम्हाला विषय दिलाय मानसिक रुग्णांचा, हो तर त्याचं मूल्यमापन कशा प्रकारे होईल? तुमचा पदार्थ ऐकन पिक्चर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना मानसिक रुग्णाचे काय काय व्याख्या आहेत, त्यांचे नियम कुठे आहेत काय, तर ते नियम तिथे लावून बघायचे तुम्ही तिथे मानसिक रुग्ण. आणि त्यांना अट दिली 10 वर्ष त्यांना तो त्रास हवा मानसिक रुग्णाला असं. ओके. आणि ते मेडिकली प्रूफ आपल्याकडे नसेल तसा तर मग नाही, तुम्ही त्यांचे नियम सांगा ना. तुमच्या कुंडल्यांचं विश्लेषण तुम्हाला करायचं आहे ना त्यांच्या त्या कुंडल्यांमध्ये तुम्हाला ते नियम दाखवता आले पाहिजेत ना. तुम्ही जे नियम सांगणार ते नियम त्या कुंडल्यात कुठे लागतात ते तुम्हाला दाखवायचे ना. तिथे मेडिकल सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आहे डॉक्टरांच्या. ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून तुम्हाला सिद्ध करायचं आहे की कोणत्या नियमामुळे हे त्यांना हे दिव्यांगत्व आलेलं आहे किंवा मानसिक रुग्ण त्यांचा हा त्रास जो त्यांना होतोय त्याच्याकरता ज्योतिषीय नियम काय आहेत किंवा योग काय आहेत कुंडल्यामध्ये हे तुम्हाला दाखवायचं. तिथे डॉक्टरच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाहीये. आणि मग इथे दोन्ही निबंध स्वाध्याय आणि फलादेश स्वाध्याय जेव्हा आम्ही पाठवू तिकडे वरती तर मग त्या दोघांचे वेगळे फोल्डर हवे की एका फोल्डर मध्ये दोन्ही टाकले तरी चालतील? नाही वेगळे फोल्डर पाहिजे. निबंधाचा वेगळा फोल्डर म्हणजे वेगळं बाइंडिंग केलेलं. आणि कारण ते तपासायला वेगवेगळ्या ठिकाणी जाणार तुमचे. म्हणजे हे निबंध वेगळा आणि 30 तो वेगळा आणि हो फलादेशाचा स्वाध्याय वेगळा आणि गणिताचा स्वाध्याय वेगळा असं 3 तुमचं हे पाहिजेत. 3 स्वाध्याय पाहिजेत एकंदर. आणि याची डेट काय आहे सबमिशनची? 15 डिसेंबर 2025. सर 15 डिसेंबर 2025. तर हे जे 150 कुंडले आहेत 150 कुंडल्या तुम्हाला परीक्षेच्या वेळेला फेब्रुवारीमध्ये परीक्षेला तुम्ही याल ना बसायला त्यावेळेला तुमच्या 150 कुंडल्या तुम्हाला दाखवायच्या आहेत.
पण सर त्याच्यात एक जातकांची नावं लिहायला सांगितले आहेत, तर आम्ही त्याच्यात फक्त स्त्री आणि पुरुष असं लिहिलं तर चालतं का, की नाव हो हवं? चालेल चालेल, त्यामध्ये स्त्री पुरुष लिहिलं तर चालेल, त्याच्यामध्ये 150 कुंडल्यांच्या मध्ये चालेल त्याच्यामध्ये. निबंधांचे मूल्यमापन हे निबंधासोबत चिटकवायचं ना, तर हो, निबंधाचं मूल्यमापन आहे ते चिटकवायचं आहे, तुमच्या निबंधाला चिटकवायचं पहिलंच, म्हणजे पहिल्या पेजवरतीच निबंधाचं मूल्यमापन. आणि जे 150 कुंडल्यांचं मूल्यमापन आहे ते मात्र ते फाईल मध्ये लावायचं नाहीये, ते तुम्हाला वेगळं परीक्षकाकडे द्यायचंय. आणि परीक्षेची वेळ काय राहील साधारणतः, म्हणजे आम्हाला बाहेर गणिताचा पेपर जो असतो तो शनिवारी असतो तुमचा, शनिवारी 3 ते 6 असतो दुपारी गणिताचा पेपर. आणि दुसऱ्या दिवशीचा जो पेपर आहे दुसऱ्या दिवशीचा तो साधारण 11 ते 2 वाजेपर्यंत असतो पहिला पेपर, म्हणजे फलादेशाचा. आणि नंतर 3 ते 3:45 3 ते 4:15 पर्यंत परीक्षेचा पेपर असतो. ठीक आहे, धन्यवाद. आता परीक्षेच्या तारखा मात्र तुम्हाला या वेळेला थोडा गोंधळ म्हणून आता मी तुम्हाला डेफिनेट सांगू शकलो असतो, सेकंड सॅटर्डे आणि संडे करायचा, की आता इथे थर्ड सॅटर्डे आणि सेकंड संडे असा करावा लागेल. तर सेकंड सॅटर्डे केव्हा येतो तर बघायला पाहिजे आपल्याला. 1 तारखेला संडे आलेला आहे, 1 तारखेला रविवार आलेला आहे या फेब्रुवारीच्या. 14 फेब्रुवारीला सेकंड सॅटर्डे. 15 फेब्रुवारी, पण त्या रविवार तिसरा येतोय, पण सेकंड सॅटर्डे जरा दुसरा रविवार आहे सर, दुसरा रविवार आहे. पहिल्या रविवारी 1 तारीख आहे. 1 तारखेला रविवार 1 तारीख आहे. पहिल्या रविवारी 1 तारीख आहे, त्यामुळे रविवार 8 तारखेला येतो. 8 आणि 15 म्हणजे 15 तारखेला रविवार आहे, 14 तारखेला शनिवार आहे. पण शनिवार आहे तर दुसरा शनिवार आहे 14 तारखेला. ठीक आहे ना, चालेल ना मग. मग तो 14 किंवा 15 असेल किंवा 7 आणि 8 असेल. सर्वांना सोयीचं राहील ते. हो, सोयीचं होईल. शक्यतो आता उपाध्याय सर घेतील त्याचा निर्णय, आणि अजून वेळ आहे त्याला, ते कळवतील तुम्हाला की परीक्षेच्या तारखा आपल्याला 45 दिवस अगोदर कळवतील परीक्षा समिती. चित्रा कोण, त्यांना काय विचारायचंय का? नाही विचारलं मी, बोलले मी विचारलं. ठीक आहे, तुमचा हात वर आहे म्हणून नाही हॉल तिकीट जे आहेत ते हे परीक्षा हॉल तिकीट तुम्हाला परीक्षेच्या अगोदर मिळतील, साधारण जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुम्हाला किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत मिळतील. नाही, मग आम्हाला जर त्याच्या आधी डिसेंबर महिन्यातच जर का आमचे स्वाध्याय पाठवायचे असतील तर मग त्याच्यावर तुमचा परीक्षार्थी क्रमांक तुम्हाला अगोदर कळवण्यात येईल सगळ्यांना. ठीक आहे, तुमचा परीक्षार्थी क्रमांक आहे तो तुमच्या संस्थेमार्फत तुम्हाला कळवण्यात येईल. ठीक आहे, धन्यवाद. ओके, थँक्यू. आणखी कोणाला शंका? तर मलाच विचारायचं आहे. हा, बोला. मगाशी म्हटलं की गणित स्वाध्याय लिहायचं आहे कार्ड पेपर पहिल्या पेज, आणि तसंच जर निबंध लिहिला की ज्योतिषशास्त्री परीक्षा 2025-26 निबंध काय असेल किंवा असं ब्रॉड मध्ये टाकलं तर चालेल का? हो, चालेल, पहिल्या पानावर चालेल तुम्हाला. फक्त तुमचा परीक्षार्थी क्रमांक जो आहे ना तो साधारण 1 इंचाच्या मध्ये लिहा तिथे, कारण काय त्याच्यावरती बारकोड येतो. हो, चालेल. तो मोठ्या अक्षरात लिहू नका, परीक्षार्थी क्रमांक मोठ्या अक्षरात लिहू नका. चौकटीत, छोट्या चौकटीत देतो. छोट्या चौकटीत लिहा तिथे, ठळक लिहा. मी त्याच्यावरती बारकोड लावता येत नाही, बारकोड लावायला मग प्रॉब्लेम होतो. हो, चालेल, धन्यवाद. उपाध्याय सर, उपाध्याय सर आहेत का? हो, सगळ्यांचे झाले शंका सगळ्यांचे झाले बहुतेक. एक मिनिट सर, एक मिनिट. आपले उपाध्यक्ष सर चव्हाण सरांनी जे तुम्हाला सांगितलंय विद्यार्थ्यांना, त्याचा गोषवारा जरा मी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट म्हणजे सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट करून तुमचे जे निबंध स्वाध्याय आहेत ते वेळेवारी संस्थेकडे जमा करून संस्थेला ज्या योगे परिषदेकडे वेळेवर पाठवता येईल अशा दृष्टीने अभ्यास करून ते तयार करा. दुसरी गोष्ट म्हणजे तारखा ज्या आहेत 2रा 3रा शनिवार त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट न करता तो बहुतेक दुसऱ्या शनिवार रविवारी होईल. त्यामुळे तारखांचं तुम्ही
14-15 धरून चला सर्वसाधारणपणे. त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये किंवा तुमच्या संस्थांमध्ये सांगून ठेवा सुट्टी करता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही परत जी लेक्चर्स आतापर्यंत झालेली आहेत त्या लेक्चर्सची जी मी रेकॉर्डिंगवर युट्यूबवर टाकली आहे ती पहा. त्याच्यात ज्याप्रमाणे आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे त्याप्रमाणे तुमचे स्वाध्याय आणि निबंध असणं गरजेचं आहे. किती मार्क मिळतील, काय होईल त्याच्यात स्पष्टपणे त्यांनी सांगितलेलं आहे. किती मार्काला काय असेल, किती मार्क दिले जातील ह्या विषयात त्याच्यात व्यवस्थितपणे त्या यांनी व्याख्यातांनी आपल्याला मार्गदर्शन केलंय. तुम्हाला काही अडचण असेल तर ते परत पहा. त्यावेळी तुमचं क्लॅरिफिकेशन होईल. नाही कळलं संस्था प्रमुखांना विचारा, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. ठीक आहे. आणि हॉल तिकीट तुम्हाला जे हॉल तिकीट नाही, तुम्हाला जे परीक्षार्थी क्रमांक टाकायचे आहेत ते डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या संस्था चालकांपर्यंत पोहोचतील. ते तुम्हाला पुढे कन्व्हे करतील, म्हणजे तुम्हाला सांगतील तुमचे परीक्षार्थी नंबर. ते तुम्ही टाकून आपल्या स्वाध्याय निबंधावर टाकून संस्थेकडे जमा करायची आहे. हॉल तिकीट ही दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जानेवारी महिन्यात येतील तुमच्या संस्थान प्रमुखांकडे. तिकडनं पुढे ती तुमच्याकडे येतील. आणि जे ऑनलाईन विद्यार्थी बसणार आहेत त्यांनी कुंडली संग्रहाचा मूल्यमापन जो तक्ता आहे तो तक्ता ओरिजिनल स्वतःकडे घ्यायचा आहे, त्याच्यावर सगळं भरायचं आहे. तर ओरिजिनल कुरिअरनी संस्था प्रमुख ज्यांच्या तर्फे तुम्ही बसणार आहात त्यांची सही आणि शिक्का असणं गरजेचं आहे. आणि ती सही आणि शिक्का झाल्यावरच तो आम्हाला इथे म्हणजे पर्यवेक्षक जे असतील तुमच्या परीक्षेच्या वेळेला त्यांच्याकडे तो सबमिट करायचा आहे. मी लांब राहतो, माझ्याकडे आला नाही ते चालणार नाही. तुम्ही वेळेवारी तो पाठवून तसं करून ते करून घ्या. तुमचा तक्ता जो असेल तो तुमच्याकडे परत परीक्षेच्या आधी येईल की नाही एवढी खात्री करून त्या वगैरे तुम्ही सर्व आखणी करून तो तक्ता तुमच्याकडे परत घ्या. सही शिक्क्याने सकट. समजलंय सगळ्यांना? याबाबत शंका नसेल. एक शंका आहे. हा विचारा. शास्त्रीच्या परीक्षेत जे मार्क मिळणार आहेत तर त्याच्यामध्ये कुंडली संग्रहाचं मूल्यमापन मार्कांच्या ह्याच्यात धरलं जाणार आहे का फक्त श्रेणी धरली जाणार आहे? श्रेणी. तुम्हाला जे माहितीपत्रक मिळेल ते माहितीपत्रक पहिल्यापासून शेवटपर्यंत व्यवस्थित वाचा. त्यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. आता सरांनी सांगितलेली माहिती तुम्हाला तिथे सापडेल. तुमच्या कुंडली संग्रहाचे मार्क ते तिथे किती प्रमाणे कसे केले जातात ते तिथे त्याची व्यवस्थित माहिती लिहिलेली आहे. कुठली श्रेणी दिली जाईल, तुम्हाला पासिंग मध्ये कुठली अ ब क अ प्लस ब प्लस क प्लस जी काही श्रेणी मिळायची असेल ती त्याप्रमाणे मिळेल. पास नापास कितीला आहे त्याच्यात सगळं लिहिलेलं आहे स्पष्टपणे. फक्त पुस्तिका तुमच्या हातात व्यवस्थित आल्यानंतर ती एकदा पूर्णपणे नीट वाचून काढा. सगळ्यांना स्पष्टपणे कळलंय काय बोललो ते? हो सर कळलंय. आणि त्यातून जर काही कोणाला शंका असतील तर संस्था प्रमुखांशी संपर्क साधून त्यांच्या मार्फत जे परीक्षा प्रमुख आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे जर सगळ्यांना काही ज्या शंका असतील त्या सर्वांना एकत्रितपणे शंकेचे निरसन करण्याचं काम परीक्षा प्रमुख करतील. म्हणजे ते वर जाईल अशा अर्थाने. म्हणून सांगतोय तुम्ही संस्था प्रमुखांशी संपर्क साधून त्यांना सांगा. संस्था प्रमुख परीक्षा प्रमुखांना सांगतील आणि मग परीक्षा प्रमुख सगळ्या संस्था चालकांना व्यवस्थित त्याचं मार्गदर्शन करतील त्या शंकेचं निरसन करण्याकरता. प्रत्येक वेगवेगळं विचारू नका म्हणजे घोळ होईल, म्हणजे गडबड होईल, कोणाचं कोणाला उत्तर कळणार नाही. म्हणून सांगते, बाकी काही नाही. संस्था प्रमुखांनी आणि शिक्षकांनी सुद्धा याची नोंद घ्यावी. परीक्षा प्रमुखांना तुम्ही डायरेक्ट त्यांना विचारायला सांगू नका. तुमच्याकडे ती प्रश्न शंका निरसन करण्याकरता घ्या. ती परीक्षा प्रमुखांना पाठवा. ते मग एकत्रित गोळा करून सगळ्या संस्था प्रमुखांना आपल्या ग्रुपवर टाकतील त्याची उत्तरं. ठीक आहे. उपाध्याय सर बरोबर आहे ना? हो बरोबर आहे. आता उपाध्याय सर मी तुमच्याकडे हँडओव्हर करतोय. हो 1-2-5 मिनिटं मी चव्हाण सर सांगू का आणखीन काही? हो अवश्य. हे बघा, माझ्या असं लक्षात आलंय की जास्तीत जास्त विद्यार्थी गणिताला भितात
आणि गणितात अनुत्तीर्ण होतात. म्हणून हा गणित स्वाध्याय जो काढलेला आहे तो अतिशय सोपा आहे की त्याच्यात त्यांनी कमीत कमी 25 पैकी 22च्या वरती मार्क मिळवावेत. प्रत्येक प्रश्नात त्याची उत्तरं तिथेच आहेत. पहिला प्रश्न जो आहे, तुम्ही पाश्चात्य पद्धतीने लग्नबिंदू आणि चतुर्थ भाव काढला की तुम्हाला दशमबिंदू मिळतो आणि श्रीपती पद्धतीने तुम्ही टॅली करून बघा त्याच्या आसपास येतोय की नाही तो. दुसरा प्रश्न जो आय वेळेचा आहे त्याची उत्तर पंचांगातच आहेत कोष्टक. आणि तिसरा जो प्रश्न आहे जो विजय मुहूर्त, तर मुंबईचा विजय मुहूर्त पंचांगात दिलेला आहे, तुम्हाला फक्त श्रीनगरचा काढायचा आहे. तर इतका सोपा आहे हा गणित स्वाध्याय. तर त्याच्याबद्दल भीती बाळगू नका. यंदा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत. यंदा रेकॉर्ड झालेले बघा. आणि परिषदेचं म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि संस्था परिषदेकडे कशा येतील या दृष्टीने कार्यकारिणी काम करत असते. तर तुम्ही कुठली भीती बाळगायची नाही. आता फलादेशाचा गणिताचा सुद्धा जो पेपर आहे तो तुम्ही स्वतः वेळ लावून स्वतः घरी सोडवा. बऱ्याच विद्यार्थ्यांची तक्रार असते की वेळ पुरला नाही, पण तुम्ही स्वतः जर सोडवलं नाही तर गणित येणार नाही. अगदी तुम्हाला परीक्षेत आलेलं गणित तुम्हाला वाटलं की आपल्या संस्था शिक्षकांनी वर्गात घेतलंय, पण ते जर तुम्ही स्वतः सोडवलं नसलं तर ते तुम्हाला नुसतं वहीत कुठे ते आठवेल, तुम्हाला सोडवता येणार नाही. तर गणिताला प्रॅक्टिस पाहिजे. दुसरं, फलादेशासंबंधी होणाऱ्या घटना या वर्षातल्या विश्वासवस्तू किंवा अलीकडच्या याच्या संबंधी काही टिपा द्या किंवा काही येऊ शकतात. संस्कृत श्लोक 2 जे येतात ते त्याचे तुम्ही उडुदाय प्रदीप मधले श्लोक आणि ज्योतिष सोबतीत दिलेले श्लोक याचा अभ्यास करा. नंतर आपले जे निबंधाचे विषय आहेत आणि घरचा स्वाध्याय हे विषय आहेत त्याच्या संबंधी काही टिपा द्या येऊ शकतात. त्याच्या संबंधी काही कुंडल्या येऊ शकतात पेपरमध्ये. तर मेदिनियाला सुद्धा हा जो गणिताचा स्वाध्याय आहे वर्ष प्रवेश कुंडली म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेची ती कुंडली तुम्हाला मेदिनियाला उपयोगी पडते अभ्यासाला, पर्जन्याच्या दृष्टीने याच्या दृष्टीने. तर सगळा अभ्यास व्यवस्थित करा. तुम्हाला सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी चव्हाण सरांचं अतिशय अभिनंदन करतो, आणखीन आभार मानतो की त्यांनी अतिशय विस्तृतपणे आणि धन्यवाद तुम्हाला सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. तर आणि काही शंका असल्या तर तुमच्या संस्था चालकांच्याकडे विचारा आणि त्या परिषदेपर्यंत पोहोचतील आणि आम्ही त्यांचं शंका निरसन करू. धन्यवाद चव्हाण सर. धन्यवाद सर. संदीप जोशी सर, आता हे म्हणायचं का आपण पसायदान सगळ्यांनी एकदमच म्हणून. आता विश्वात देवे येणे जावे पसायदान जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी अति वाढो भूता परस्परे मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वधर्म पाहो जो जेवांची लाहो प्राणी जातो वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदी आळी अनवरत भूमंडळी भेटता चला कल्पतरूंचे आरो चेतना चिंतामणींचे गाव बोलते उषाचे चंद्रमयचे अलांछन मार्तंडजे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्वसुखी पूर्ण होऊन लोकी भजजी आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी ते तर म्हणे श्री विश्वेश्वराव हा येणे वरे सुखिया झाला. आता उद्या पण आपलं व्याख्यान आहे गोरे सरांचं घरगुती कामगार.